नक्कीच त्या कंपनीला एक्सपेक्टेड मॅन पॉवर आपण स्वतः बनवू शकतो. बरोबर. तर हे साधारण याच्यासाठी आपण हे समजूयात की 4 वर्षाचा समजा आपण इंजिनिअरिंगचा कोर्स बघितला किंवा 3 वर्षाचा समजा सायन्सचा कोर्स असेल किंवा इतरही तुमचे एमबीएचा कोर्स असो, दुसरा कुठला कोर्स असो, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. तर हे कोर्स करतानाच आपण स्किल्स अक्वायर करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जी एक रिक्वायरमेंट असते ती म्हणजे जिद्द. की आपली जिद्द पाहिजे की मी काहीतरी चांगलं करणार आहे. माझ्या करिअरमध्ये मला काहीतरी चांगलं घडवून दाखवायचंय. मग ते टेक्निकल असो किंवा ते इतर कुठल्या स्वतःच्या स्टार्टअपच्या फॉर्ममध्ये असो किंवा कुठलं तरी हायर एज्युकेशन असू असू द्या किंवा एमपीएससी, युपीएससी सारखी परीक्षा असू द्या. ह्या स्किल्स आपण अक्वायर करत जायचे आहेत. आणि जे करिअरचे 3 पाथ असतात साधारण. एक म्हणजे स्वतःचं व्यवसाय सुरू करणं, दुसरं ग्रॅज्युएशन असेल तर नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीएचडी करणं म्हणजे हायर एज्युकेशनला जाणं आणि तिसरा जो एक पर्याय असतो तो म्हणजे नोकरी करणं. आणि चौथा पर्याय आपण म्हणू शकतो की एमपीएससी, युपीएससी सारखे गव्हर्नमेंटच्या परीक्षा देणं किंवा त्यालाही जॉब करणंच आपण म्हणू शकतो. तेही केल्यानंतर शेवटी आपल्याला जॉबच करायचा, पण त्याचा सब पार्ट आपण म्हणू शकतो की गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाणं. बरोबर. तर हे सगळं आपल्याला जर घडवून आणायचंय 4 वर्षाच्या किंवा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, तर आपण स्वतः पुढे काही ध्येय किंवा उद्दिष्ट, छोटे गोल्स किंवा मोठे गोल्स असे ठेवायला हवेत. समजा मोठं गोल्स आपण जर म्हटलं तर की मला इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला एक 5 लाख किंवा 7 लाख माझ्या प्रिपरेशन नुसार किंवा माझ्या कॅपॅबिलिटीनुसार मला एक डिसेंट जॉब मिळायला हवं. हे माझं समजा एक गोल झालं 4 वर्षानंतरचं. बरोबर. तर हे गोल अचीव्ह करण्यासाठी मी काय काय करायला पाहिजे. तर माझ्याकडे किती पिरियड अवेलेबल आहे. तर मी आता समजा फर्स्ट इयरला आहे. माझ्याकडे 4 वर्ष अवेलेबल आहेत किंवा 3 वर्ष अवेलेबल आहेत. चौथ्या वर्षी जनरली 7व्या सेमिस्टरला आपण जर इंजिनिअरिंगचं बघितलं तर 8 सेमिस्टर असतात आणि 7व्या सेमिस्टरला साधारण कंपनी कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी यायला सुरुवात होते. बऱ्याचशा कंपन्या आजकाल इंटर्नशिपसाठी 6व्या सेमिस्टरला येतात, थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टरला. पण इन जनरल कंपनीज या 4th इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला म्हणजे ओव्हरऑल 8 पैकी 7व्या सेमिस्टरला रिक्रुटमेंट येतात. म्हणजे आपल्याला आपले जे काही एफर्ट्स करायचे ते 1 वर्ष आधी म्हणजे बीएससीचा मुलगा असेल तर तो सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टर पर्यंत किंवा इंजिनिअरिंगचा मुलगा असेल तर म्हणजे प्री फायनल इयर आपण त्याला म्हणू शकतो. प्री फायनल इयरच्या सेकंड सेमिस्टर पर्यंत मग आपल्याला हे सगळे स्किल जर मिळालेत तर नक्कीच आपल्याला त्याचा कॅम्पस रिक्रुटमेंट मध्ये फायदा होऊ शकतो. आणि हे सगळं करत असताना आपल्याला हेही बघायचं की आपलं अकॅडमिक्स पण सांभाळलं गेलं पाहिजे. म्हणजे जॉब मिळवणं किंवा हायर एज्युकेशनसाठी आपली जी तयारी आहे ती म्हणजे तहान लागली त्यावेळेस विहीर खोदायची अशी आपली हालत नको व्हायला मित्रांनो. त्यामुळे पहिल्यापासून आपल्याला सजग राहायचंय आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जसं की आता प्रॅक्टिस प्रॅक्टिस कसली तर हे स्किल्स म्हणजे पहिल्यांदा आपण स्किल्स बघूयात किंवा त्याही आधी मी म्हणेन की आपण एक साधारण रिक्रुटमेंटची प्रोसेस काय असते ती समजून घेऊयात. म्हणजे स्किल्सचा आपल्याला आपोआप उलगडा होत जाईल. तर यासाठी कॅम्पस रिक्रुटमेंटची प्रोसेस म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला अकॅडमिक्स आपलं 60% मिनिमम मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण जवळपास 95% कंपनीचा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो म्हणजे थ्रू आउट 60% विद्यार्थ्याला असणं. मग त्याच्यात तुमचे 10वीचे मार्क्स असतो, 12वीचे असोत किंवा डिप्लोमा केलं असेल तर डिप्लोमाचे असोत आणि इंजिनिअरिंगचा कॅम्पस रिक्रुटमेंट त्या कंपनीचा होईपर्यंत सगळ्या सेमिस्टरचा रिसेंटली लागलेल्या सेमिस्टर पर्यंतचा ऍग्रिगेट म्हणजे ऍव्हरेज सगळ्या वर्षांचा 60% असायला हवा. ही माफक अपेक्षा प्रत्येक कंपनीची असते. मग ही झाली बेसिक एक अकॅडमिक स्किल्स आपण त्याला म्हणू शकतो. कन्सिस्टन्सी इन अकॅडमिक्स. त्यानंतर कंपनीची प्रोसेस असते की सगळ्यात आधी प्री प्लेसमेंट टॉक घेतलं जातं. त्यात ते कंपनीविषयी माहिती सांगतात आपल्याला की कंपनी कधी एस्टॅब्लिशमेंट झाली, कंपनीचे सीईओ कोण आहेत, त्यानंतर कंपनीचं प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत, त्यांचे कस्टमर्स कुठले कुठले आहेत, त्यानंतर कंपनीमध्ये वर्क कल्चर कसं आहे, तिथं फ्युचर पाथ ग्रो होण्यासाठी आपल्याला कॅन्डिडेट्सला कशा पद्धतीने अवेलेबल आहे, सॅलरीच्या रेंज साधारण काय असणार आहेत, काही कंपनीचे कोड ऑफ कंडक्ट आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा ते आपल्या बरोबर एक ज्याला म्हणतो आपण डिस्कशनच्या स्वरूपात ते सांगितलं जातं. आणि शेवटी कंपनी काही क्वेश्चन आन्सर्स पण घेतात. म्हणजे
ते काही क्वेश्चन्स विचारतात किंवा कॅन्डिडेट्सला विचारतात, आता तुमच्याकडे काही आमच्यासाठी क्वेश्चन्स आहेत का म्हणून. याला म्हणतात प्री प्लेसमेंट टॉक. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने रिक्रुटमेंट जे सुरू होतं, त्याच्यात पहिली स्टेप जी असते ती म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट असते. त्याच्यानंतर जे मुलं, आणि हे लक्षात ठेवा, ह्या ज्या मी स्टेप्स सांगतोय, या सर्व स्टेप्स या फिल्टरिंग राऊंड असतात. म्हणजे असं नाही की हे सगळ्या राऊंड नंतर त्याचा रिझल्ट लागेल असं होत नाही. पहिल्या राऊंड पासून तिथं फिल्टरिंग सुरू होतं आणि जे विद्यार्थी पास होतील तेच पुढच्या राऊंडला जातील, दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला. जे दुसऱ्याला क्लिअर होतील ते तिसऱ्या राऊंडला जातील, जे तिसऱ्या राऊंडला क्लिअर होतील तेच फायनल राऊंड पर्यंत जातील. असं हे साधारण असतं. तर ऍप्टिट्यूड जर विद्यार्थी पास झाला तर तो जातो पुढच्या, आजकाल जवळपास सर्व कंपनीज प्रोग्रामिंगची पण परीक्षा घेतात, आणि प्रोग्रामिंगची जी दुसरा राऊंड असतो तो क्लिअर झालं तर पुढचा राऊंड असतो ग्रुप डिस्कशन. काही कंपनीज हा राऊंड ऑनलाईन पद्धतीत, बऱ्याच वेळा असं दिसतंय की काही कंपनी तो स्किप करतात. त्यानंतरचा पुढचा राऊंड असतो म्हणजे एक तर टेक्निकल टेस्ट किंवा टेक्निकल इंटरव्ह्यू. मग तो कुठल्याही ब्रांचचा असो, त्या ब्रांचचं रिलेटेड त्याला टेक्निकल इंटरव्ह्यू. आणि त्याच्यानंतर हे जर क्लिअर झाला विद्यार्थी, ही स्टेप चौथी, तर पाचवी आणि शेवटची स्टेप असते ती म्हणजे फायनल HR किंवा पर्सनल इंटरव्ह्यू. मग ह्याच ज्या स्टेप्स मी सांगितल्या, त्या सगळ्या स्टेप्स क्लिअर करण्यासाठी त्या स्टेपला ते स्किल्स लागतं. बरोबर. पहिली स्टेप होती आपली ऍप्टिट्यूड. मग त्याच्यासाठी आपल्याला ऍप्टिट्यूड आपलं चांगल्या पद्धतीने करायला लागतं, आणि ह्याच्यासाठी बरेचसे युट्यूब चॅनल्स आहेत. AK अगरवालचं युट्यूब चॅनल आहे, किंवा बुक्स आहेत काही. RS अगरवालचं एक बुक आहे, किंवा आपण म्हणू शकतो की एक सगळ्यात उत्तम बुक जे आहे ते असतं एम टायराचं बुक आहे. त्यानंतर काही तुम्ही ऍप पण बघू शकतात, M4 मॅथ्स किंवा इतरही बरेच तुम्हाला ऍप्स मिळतील. हे ऍप्स जर डाउनलोड केले आणि रेग्युलर प्रॅक्टिस करत गेलं तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने आपण ऍप्टिट्यूड आपलं सेकंड इयर पर्यंतच प्रिपेअर करायला हवं. आणि RS अगरवालच्या बुक नंतर मी एक बुकचं नाव सांगायला विसरलो, ते म्हणजे क्विकर मॅथमॅटिक्स बाय एम टायरा. तर हे उत्तम बुक आहे. ह्या बुकमध्ये तुम्हाला शॉर्टकट्स दिलेले असतात की कुठल्या पद्धतीने आपण प्रिपरेशन केलं म्हणजे कमीत कमी वेळात आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पर्यंत पोहोचू शकतो. हे मित्रांनो आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतं, आणि त्यासाठी मला असं वाटतं की हे बुक प्रत्येकाने यूज करायला पाहिजे. मग त्याची सॉफ्ट कॉपी असो किंवा हार्ड कॉपी असो, आपल्या जवळ त्याची एक कॉपी पाहिजे. आणि जितके जास्तीत जास्त विद्यार्थी मॉक टेस्ट सोडवतील तेवढं ऍप्टिट्यूड तुमचं स्ट्रॉंग बनत जाईल. आणि हे लक्षात ठेवा की कुठल्याही कॅम्पस रिक्रुटमेंट मध्ये जनरली मास रिक्रुटमेंट पण होतं. मास रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपन्या म्हणजे कंपनीमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, जसं की कोअर कंपनीज आणि IT कंपनी, हे दोन मेजर प्रकार झाले. कोअर कंपनीचं उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल आपण पिंपरी चिंचवड एरियात राहतो, मग इथं बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत, जसं टाटा मोटर्स झाली, बजाज झाली, फोर्स झाली, किंवा इकडे व्होल्क्सवॅगन झाली, JCB झाली, थायसन ग्रुप झाली. बरोबर. ह्या सगळ्या कंपन्यांना, मॅन्युफॅक्चरिंग कंपनींना मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कोअर कंपनीज म्हटलं जातं. मग एखादा बिल्डर असेल, बरोबर, समजा परांजपे बिल्डर्स किंवा इतर कुठले बिल्डर्स असतील, हे बिल्डर्स हे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी या कोअर कंपनीज झाल्या. बरोबर. त्याचप्रमाणे IT कंपनीज ज्या असतात त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे IT प्रॉडक्ट कंपनीज. मग त्यात जर आपण एक्झाम्पल बघितलं तर गुगल किंवा फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, हे सगळे प्रॉडक्ट्स आपण यूज करतो. बरोबर. ह्या कंपन्या ज्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट्स असतात त्यांना म्हणतात प्रॉडक्ट कंपनी, आणि यांची सॅलरीची रेंज पण जास्त असते. आणि काम जे असतं म्हणजे जॉब प्रोफाईल ह्या IT प्रॉडक्ट कंपनीज मध्ये अतिशय उत्तम प्रकारचं असतं. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना टेक्निकल नॉलेज जास्त चांगलं मिळतं आणि जास्त पुढची ग्रोथ फास्ट होते. जे समजा सुरुवातीचे पॅकेजेस पण आपण जर बघितले तर IT प्रॉडक्ट कंपन्यांचे, बऱ्याचशा कंपन्यांचे पॅकेजेस 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख असे मोठे पॅकेजेस पण असतात. पण अर्थातच त्यांची रिक्वायरमेंट पण खूप जास्त असते, आणि त्यामुळे जास्त इन द सेन्स टेक्निकल त्यांना जास्त एक्सपेक्टेशन्स असतात विद्यार्थ्यांकडून. कोडिंग तुमचं उत्तम पाहिजे, तुमचं लॉजिकल थिंकिंग करेक्ट पाहिजे, त्याप्रमाणे तुमचं अकॅडमिक्स पण स्ट्रॉंग पाहिजे. या सगळ्या गोष्टी तिथं मोठ्या प्रमाणावर बघितल्या जातात, आणि त्यामुळे त्यांच्या नंबर्स जर आपण बघितले, रिक्रुटमेंटचे नंबर्स त्यांचे कमी असतात. याच्याच अपोजिट जर आपण IT सर्व्हिसेस कंपनीज बघितल्या, त्यांचं पहिल्यांदा उदाहरण देतो.
TCS असेल, इन्फोसिस असेल, ह्यासारख्या कॅपजेमिनाय असेल, कॉग्निझंट असेल, ऍक्सेंचर असेल, विप्रो असेल, ह्या सगळ्या कंपनींना म्हणतात IT सर्व्हिसेस कंपनी. कारण यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स नसतात किंवा कमी प्रमाणावर असतात, मात्र इतर कंपन्यांच्या प्रोडक्ट्सला सपोर्ट हे देत असतात आणि सर्व्हिसेस आपण त्याला म्हणू शकतो. सर्व्हिस देतात ते आणि त्या क्लायंट्सच्या म्हणजे ह्या ज्या मोठ्या कंपन्या असतात, प्रोडक्ट कंपन्या, या कंपन्यांमध्ये यांचे लाखो विद्यार्थी यांच्याकडे एम्प्लॉई म्हणून असतात आणि हे एम्प्लॉईज मग ह्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असतात. तर ह्या झाल्या IT सर्व्हिसेस कंपनीज. बरोबर. तर IT सर्व्हिसेस मध्ये एकाच वेळेस एका वर्षाला फॉर एक्झाम्पल आताच तुम्ही कदाचित बातमी ऐकली असेल, इन्फोसिस यावर्षी 55,000 विद्यार्थी रिक्रूट करणार आहे. कॉग्निझंट जवळपास 25 ते 30,000 विद्यार्थी रिक्रूट करण्याची बातमी मागे आली होती. त्याचप्रमाणे कॅपजेमिनाय 20-25,000 स्टुडंट्स रिक्रूट करणार आहे. ऍक्सेंचर तेवढ्या हजारोने विद्यार्थी रिक्रूट करणार आहे. विप्रोने ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी, कितीतरी हजार विद्यार्थी ऑलरेडी रिक्रूट केले. या 3-4 कंपनी मिळूनच साधारण 1.25 ते 1.5 लाख विद्यार्थी दरवर्षी घेत असतात मित्रांनो. आणि त्यामुळे आपल्याला समजू शकतं ह्या 1-2-3 उदाहरणांवरून पण की किती मोठ्या प्रमाणावर IT मध्ये रिक्वायरमेंट आहे आणि त्याप्रमाणे आपण फक्त तयारी करायची आहे. तर त्यांची प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी प्रोसेस सांगितली रिक्रुटमेंटची. त्याप्रमाणे प्रत्येक सेमिस्टरला किंवा वर्षाला स्वतःसाठी एक टार्गेट ठेवायचं आणि पुढे पुढे मार्गक्रमण करत राहायचं. आणि ज्या वेळेस आपण थर्ड इयरला जातो, थर्ड इयरला किंवा सेकंड इयरलाही तुम्ही इंटर्नशिप करू शकता आणि ती इंटर्नशिप तुम्हाला तुमचे स्किल्स वाढवण्यासाठी, त्यातल्या त्या टेक्निकल स्किल्स वाढवण्यासाठी किंवा इतर कॉन्फिडन्स लेवल, तुमचं काय म्हणतो आपण त्याला, इंटरपर्सनल स्किल, कंपनी एन्व्हायरमेंट समजून घेणं, ह्या सगळ्यांसाठी इंटर्नशिपचं पण तेवढंच महत्व असतं. तर आपण पुन्हा एकदा त्या स्किल्सच्या संदर्भात बोलूया, स्टेप्स आणि स्किल्स. तर पहिलं तर मी सांगितलं ऍप्टिट्यूड स्किल्स. त्याच्यानंतरच ऍप्टिट्यूड स्किल्स आपलं चांगलं झालं, तो राऊंड समजा आपण क्लिअर केला. त्याच्यानंतरचा पुढचा राऊंड जो असतो तो असतो म्हणजे प्रोग्रामिंग स्किल्स, बरोबर, प्रोग्रामिंग राऊंड, बरोबर. आणि तो क्लिअर करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी लँग्वेज मध्ये मास्टर बनायचंय, बरोबर. आणि ह्या सगळ्या ज्या कंपन्या आपण आता ज्यांची नावं ऐकलीत, ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला फॉर्च्युनेटली ऑप्शन आहे. असं नाही की एखादी कंपनी म्हणेल नाही आम्हाला .NET वरच पाहिजे, त्यामुळे आम्ही क्वेश्चन पेपर त्याच्यातूनच देऊ, असं जनरली नसतं. या सगळ्या कंपन्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म्स डेव्हलप केलेत आणि या प्लॅटफॉर्म्सवर सगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस तुम्ही वापरू शकतात आणि तुमचं ज्या कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्ही मास्टरी केली असेल त्या त्या पर्टिक्युलर लँग्वेज मधून तुम्ही ते प्रोग्रामिंगचा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेला असेल तो तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आणि त्यासाठी मला असं वाटतं की C++ किंवा जावा या 2 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्ही जर चूज केलं तर ते चांगलं राहील. कशासाठी, त्याचंही एक कारण सांगतो प्रोग्रामिंगच्या तयारीच्या संदर्भात. तर आपल्याकडे काही कंपन्यांनी जसं म्हटलं तर IT सर्व्हिसेस मध्ये सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट होतं. त्यामुळे आपण आपली पहिली तयारी तर IT सर्व्हिसेस साठीचीच करायची. आणि ज्या मुलांचे ऍस्पिरेशन्स मोठे आहेत त्यांनी पॅरलली मग एक्स्ट्रा अभ्यास पण करायचा आहे. तो कुठला तेही मी सांगतो. पण त्याआधी आपण बघूयात की हे प्रोग्रामिंगसाठी C++ किंवा जावा का. तर जर IT प्रोडक्ट कंपनी किंवा इतर टॉपच्या कंपनीमध्ये जर आपल्याला सिलेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी प्रोग्रामिंग जर चांगलं करायचंय तर आपल्याला प्रॅक्टिस मी जे सांगितलं आणि याच्यातली प्रत्येक स्टेप म्हणा किंवा प्रत्येक स्किल म्हणा ते अक्वायर करण्यासाठी प्रत्येक स्किलसाठी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. आणि प्रॅक्टिस जर प्रोग्रामिंगच्या बाबतीत म्हटली तर त्यासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपल्याला शोधायचे आहेत आणि ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपल्याला कुठे मिळतात तर काही प्लॅटफॉर्म्स असतात. ते प्लॅटफॉर्म्स असे आहेत, फॉर एक्झाम्पल हॅकर रँक, हॅकर अर्थ, कोडशेफ, लीड कोड, टॉप कोडर्स, कोड फोर्सेस, या काही वेबसाईट्स आहेत. ह्या वेबसाईट्सवर आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स दिलेले असतात आणि ते आपण त्या त्या आठवड्यात किंवा त्यांनी टाइम फ्रेम पण दिलेली असते, त्या टाइम फ्रेम मध्ये तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि सगळं कोड याच्यासाठीचा आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन लिहायचा असतो. आणि यावेळेस सगळ्यात महत्वाचं काय होतं तर कुठला विद्यार्थी हा कमी वेळेत जास्त स्टेप्स लिहितो, लॉजिकल स्टेप्स ज्या प्रोग्रामिंगच्या स्टेप्स असतात, आणि लवकर तो सोल्युशन पर्यंत पोहोचतो, ह्याला महत्व असतं, बरोबर. आणि त्यासाठी मी तुम्हाला म्हटलो की C++ किंवा जावाचा जास्त मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.
दोघांचे काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत. फॉर एक्झाम्पल C++ जर आपण केलं तर ह्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह प्लॅटफॉर्म जे मी तुम्हाला सांगितले, कोडिंग प्लॅटफॉर्म्स, हॅकररँक, हॅकरत, कोडशेप वगैरे, तर ह्याच्यावर फास्ट लवकर पोहोचण्यासाठी, आन्सर पर्यंत पोहोचण्यासाठी C++ जास्त फास्टर आहेत असं एक्सपर्ट्स. मी तसा मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण बरेचसे जे एक्सपर्ट्स बरोबर इंटरॅक्शन आणि वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू जी माहिती मिळते त्यानुसार आमची माहिती अशी आहे की C++ इज अ फास्टर. बरोबर. मात्र जावाचे काही ऍडव्हान्टेज पण आहेत. कुठले ऍडव्हान्टेज आहेत तर जावा तसं संयुक्तिकपणे, मात्र जर का आपल्याला कॉम्पिटिटिव्ह कोड चांगलं करून पण आपण त्या एक्सपेक्टेड लेवल पर्यंत पोहोचू शकलो नाही, बरोबर, काही स्टार रेटिंग असतात त्यापर्यंत जर आपण नाही पोहोचू शकलो तर आपल्याला इतर सोल्युशन काय, समजा एखाद्या प्रोडक्ट कंपनीचं 15 लाख 20 लाख पॅकेज आहे, पण आपण प्रयत्न केला आणि नाही झालो, समजा काही हरकत नाही, लगेच डिस्करेज नसतं व्हायचं. मग आपल्याला दुसरा आता आपल्यासाठी काहीतरी पर्याय शोधायचा असतो, ते म्हणजे नॉर्मल जॉब. समजा 5 लाख 4 लाखाचे जॉब, भरपूर प्रमाणावर जॉब असतात. जॉबची चिंता करायची नाही मित्रांनो. फक्त आपण आपल्या स्किलवर जर विश्वास ठेवला, ते जर चांगले अक्वायर केले, जॉब आपल्याकडे भरपूर आहेत. फॉर्च्युनेटली या गव्हर्नमेंटने खूप चांगल्या पद्धतीने, मग तुम्ही स्किल इंडिया असो, स्टार्टअप इंडिया असो किंवा मेक इन इंडिया असो, या वेगवेगळ्या माध्यमातून खूप एंटरप्रेन्योर्सला, फर्स्ट जनरेशन किंवा इतर एंटरप्रेन्योर्सला पण ते एनकरेज करतायत. इज ऑफ डुईंग बिझनेस असो, आणि त्यामुळे खूप अग्रेसिव्हली हे गव्हर्नमेंट जॉब मार्केटमध्ये विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच गोष्टी करते. कर्ज पूर्वी मिळत नव्हतं लवकर, आजकाल खूप लवकर कर्ज पण मिळतंय, त्यामुळे बिझनेस चांगल्या प्रकारे होत आहे. आपण जर बघितलं, एवढा करोनाचा काळ असून देखील आपली जर तुम्ही जीडीपी मध्ये ग्रोथ बघितली तर ती खूप चांगली ग्रोथ आपली सध्या चालली आहे. आणि पुढचं जे 2 वर्षातलं पिक्चर, जे काही इकॉनॉमिक एक्सपर्ट्स, फायनान्शियल एक्सपर्ट जे पोर्ट्रे करतायत आपलं भारताचं चित्र, तर ते खूप आशादायी असं चित्र आहे. आणि त्यामुळे खूप चांगलं ग्रोथ होते. त्यामुळे जॉब्स अवेलेबल आहेत का, तर भरपूर जॉब्स आत्ताही अवेलेबल आहेत आणि पुढेही अवेलेबल होणार आहेत. मात्र आपल्या हातात काय, तर आपलं स्किल आपण वाढवणं. बरोबर. तर आपण पुन्हा येऊया प्रोग्रामिंग पर्यंत. बरोबर. तर C++ मी ऍडव्हान्टेज सांगितलं. तर जावाचा ऍडव्हान्टेज असं आहे की समजा बाय चान्स आपल्याला प्रॉडक्ट कंपनी मिळाली नाही, तर दुसरा ऑप्शन जो आहे की हे 4-5 लाखाचे जॉब, तर बऱ्याचशा कंपन्यांकडे, आयटी कंपन्यांकडे जे प्रोजेक्ट्स असतात त्यातले बऱ्यापैकी प्रोजेक्ट्स हे जावावर असतात. आणि त्यामुळे जरी कॉम्पिटिटिव्ह कोडिंग मध्ये फायदा झाला नाही, मात्र नंतर ते चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स मिळण्यासाठी आपल्याला जावाचा फायदा होऊ शकतो. हा जावाचा ऍडव्हान्टेज झाला. बरोबर. मग या दोघांपैकी कुठल्या तरी एकात आपण मास्टरी मिळवायची आणि आपलं जे दुसरं स्किल आवश्यक आपलं आपण बघितलं, ते प्रोग्रामिंगचं स्किल, त्याच्याविषयी आपण समजा त्याच्याबद्दल आपण एक्सपर्ट झालो आता समजा. बरोबर. मग आता पुढचा राऊंड काय आहे, मी सांगितलं तसं ग्रुप डिस्कशन. मग ग्रुप डिस्कशन जर आपल्याला माहिती आहे की हा एक महत्वाचा पार्ट किंवा स्टेप आहे, तर त्याच्यासाठी कुठलं स्किल लागतं, तर मला असं वाटतं की इंग्लिश स्पीकिंग. बरोबर. कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग बोलणं आपल्याला यायला पाहिजे. आणि प्रत्येक भाषेचं आपलं महत्व आहे. आपली मराठी भाषा असो, इंग्लिश असो, जापनीज असो, जपान किंवा जर्मनी या 2 लँग्वेज मध्ये देखील आपण जर बी करत असताना पॅरलली थोडंफार यांचे 2-3 लेवल जर शिकलो, तर तिथं देखील आपल्याला भरपूर वाव आहे. आणि त्या देशांमधल्या किंवा आपल्या देशात त्यांच्या पण बऱ्याचशा कंपनीज असतात या जर्मन किंवा जापनीज कंपनी, तर तिथे देखील आपल्याला चांगल्या पगारांच्या नोकऱ्या मिळू शकतात. बरोबर. मात्र आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान पाहिजेच. बरोबर. त्यामुळे मराठी पण आपलं उत्तम जर झालं, कारण आता हळूहळू असं होतंय, या गव्हर्नमेंटने एक चांगला निर्णय पण असा घेतलाय की जसं जपान असो, युरोप असो किंवा इतर चायना असो, ज्या कंट्रीज फास्ट डेव्हलप झालेल्या आहेत किंवा बरेच वर्ष डेव्हलप्ड आहेत, ह्या कंट्रीजने आपापल्या टेक्नॉलॉजीज या त्यांच्या त्यांच्या भाषेत ऑलरेडी करून ठेवल्या आहेत. म्हणजे थेट पीएचडी किंवा कुठली टेक्नॉलॉजी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह भाषेमधून, म्हणजे बालमंदिर पासून तर पीएचडी पर्यंतचं सगळं शिक्षण त्यांनी कन्वर्ट करून ठेवलंय. आपल्याकडे आतापर्यंत नव्हतं. आपल्या बऱ्याच भाषा आहेत भारतामध्ये आणि त्या आपण तशा प्रिझर्व तेवढ्या पद्धतीने केलाय, प्रयत्न केलाय लोकांनी, पण
टेक्नॉलॉजी पूर्ण तिथपर्यंत ट्रान्सफर नाही झाली आणि पीएचडी पर्यंतचं शिक्षण आणि खूप स्तुत्य हा उपक्रम आहे या गव्हर्नमेंटचा की त्यांनी या विषयात हात घालून भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंग किंवा हे सुरू केलेलं आहे. आता फॉर्च्युनेटली आपल्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात पण आपण रिजनल याच्यामध्ये म्हणजे मराठी लँग्वेज मधला इंजिनिअरिंगचा कोर्स पण सुरू केला आणि खूप चांगलं जवळपास 96-97 कट ऑफचे मुलं आपल्याकडे तिथं ऍडमिशन त्यांनी घेतली. आणि हे सांगायचा मुद्दा मी आलो या पॉइंटवर याच्यावरून की तिसरा जे आपलं स्किल आहे लँग्वेज स्किल, त्या लँग्वेज स्किल किंवा स्पोकन इंग्लिश स्किल देखील आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. कारण ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जातं तर जे विद्यार्थी ऍप्टिट्यूड क्लिअर होतात तेच विद्यार्थी फक्त प्रोग्रामिंगच्या टेस्टला जातील आणि त्याच्यातून जे क्लिअर होतील त्यांना एक टॉपिक दिला. समजा 50 विद्यार्थी प्रोग्रामिंगचे टेस्ट क्लिअर करून थर्ड राऊंड साठी आले तर त्यांचे 10-10चे साधारण 10, 8, 12 त्या कंपनीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नंबर ऑफ स्टुडंट्स ठरतात. मग समजा 10 ठरवलं तर 5 ग्रुप बनवतील ते 50 शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांचे आणि प्रत्येक ग्रुपला पहिल्यांदा बोलवतील. एक ग्रुप येईल, त्यांना एक टॉपिक देतील, 2-3 मिनिटं विचार करायला देतील आणि मग तोपर्यंत विद्यार्थी नोट काढून ठेवतील त्यांच्या आपापल्या नोटबुक मध्ये कुठेतरी ते ठेवायचं आपण जीडी साठी. आणि मग 2 ते 3 मिनिटांनंतर ते आपल्याला वेळ देतील, एक 10 मिनिटाचा किंवा 12 मिनिटाचा, त्या कंपनीप्रमाणे तर थोडाफार व्हॅरी होतो. आणि त्या विषयावरती मग आपल्याला एक 10-12 मिनिटं बोलायचं असतं. याला म्हणतात ग्रुप डिस्कशन. मग अर्थातच याच्यात तुमचं लिडरशिप स्किल कसं आहे, तुमचं लँग्वेजवर कमांड कशी आहे, तुम्ही असर्टिव्ह आहात की नाही, की खूप डॉमिनेटिंग आहात. खूप डॉमिनेटिंग असलं तरी कंपनीज मध्ये आजकाल मित्रांनो तसं चालत नाही. कारण आपण एक टीम प्लेअर असायला हवं. लीडर असायला पाहिजे ठीक आहे, पण लीडर पण तो अकोमोडेटिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे आपण सगळ्या मित्रांना घेऊन चालतोय की नाही हे पण त्याच्यात बघितलं जातं आणि त्यानुसार ह्या ग्रुप डिस्कशन मधून जे विद्यार्थी क्लिअर होतील त्यांची मग एकतर टेक्निकल टेस्ट असते किंवा काही कंपन्या डायरेक्टली टेक्निकल इंटरव्ह्यू घेतात. तर टेक्निकल मी तुम्हाला एक विसरलो सांगायचं की प्रोग्रामिंग साठी जर सी किंवा सी प्लस प्लस असेल तर डेनिस रिचीचं एक बुक चांगलं आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर का काही व्हिडिओज बघायचे असतील तर ते फिसेटचे व्हिडिओज आहेत. जे विद्यार्थी आयटी प्रोडक्ट साठी हे करत असतील, प्रिपरेशन करत असतील, त्या विद्यार्थ्यांनी हे डीएसए म्हणजे डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदमचं पण पॅरलल प्रिपरेशन करायला पाहिजे. तो एक मुद्दा माझा राहिला होता. त्याच्यानंतर हा जो मुद्दा त्याच्या पुढचं जे स्किल सांगितलं होतं मी इंग्लिश स्पीकिंगचं, तर त्या संदर्भात पण इंग्लिश जर आपल्याला आपलं चांगलं उत्तम करायचंय, फ्लुएंट इंग्लिश बनवायचंय, जेणेकरून दोन राऊंड्स मध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो. ग्रुप डिस्कशन आणि शेवटचा राऊंड असतो पर्सनल इंटरव्ह्यू किंवा इव्हन टेक्निकल इंटरव्ह्यूला तुमचं टेक्निकल तर बघतातच, पण त्यावेळेस जरी ते क्वेश्चन्स टेक्निकल असते तरी तुम्ही जर इंग्लिशमध्ये फ्लुएंट असता तर तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज नक्कीच मिळतो. तर या शेवटच्या मला असं वाटतं तिघही स्टेपमध्ये तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन हे महत्वाचं असतं आणि त्यासाठी इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण सगळेजण मॅक्झिमम विद्यार्थी आपले आता मला असं वाटतं की सायन्स किंवा इंजिनिअरिंगचे असाल किंवा मॅनेजमेंटचे असाल किंवा फार्मसीचे असाल, आपला सर्व अभ्यासक्रम इंग्लिश मधून आहे बरोबर. त्यामुळे आपल्याला इंग्लिश आपण पास होत आलोय 11वी-12वी पासून हे सगळे सायन्सचे विद्यार्थी आणि ते आपण ज्या अर्थी आलो त्या अर्थी आपलं इंग्लिश आपल्याला समजतंय म्हणून ते लिहिलेलं पुस्तक समजलं आणि पास झालोय आपण 11वी-12वी किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर आणि मग पुढच्या वर्षाला गेलोय म्हणजे याचा अर्थ आपण लिहिलेलं पण बरोबर होतं म्हणून पास झालो. म्हणजे रायटिंगचा प्रॉब्लेम नाही, रिडिंगचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम कसला आहे तर फक्त स्पीकिंगचा आहे आपल्या बऱ्याचशा मराठी विद्यार्थ्यांना त्यातल्या त्यात. आणि मला असं वाटतं विद्यार्थी मित्र आपण त्याच्यासाठी खूप सिंपल गोष्ट करायची आहे. एक तर म्हणजे 2 गोष्टी आपण त्याच्यासाठी जास्त महत्वाच्या, त्याच्यातली एक पहिली सांगतो की एक 15 ते 20 मिनिटं किंवा 25 मिनिटं तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही टाइम्स नाऊ किंवा इतर कुठलं न्यूज चॅनल असेल ते बघा, त्याच्यावरचे चांगले हेल्दी डिस्कशन्स बघा. आणि त्यानंतर दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही 4 ते 5 विद्यार्थ्यांचा लाईक माइंडेड विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवा आणि त्याच्या थ्रू रोज सायंकाळी एक 15 मिनिटांसाठी एक कुठला तरी विषय लागल्यास तर दुपारीच ठरवून घेत चला बरोबर. इंडियाची इकॉनॉमी फ्युचर कसं असेल बरोबर,
हाऊ इंडियन इकॉनॉमी विल ग्रो, किंवा इतरही कुठला इंडिया चायना स्कफल, काही तुम्ही विषय घेऊ शकता. कारण आजची काळाची गरज पण आहे. आपल्या तरुणांनी बघायला पाहिजे की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर भारताची आता इमेज एक पॉझिटिव्ह इमेज आता जाते की नाही. काहीतरी या देशामध्ये गट्स आहेत, या देशवासियांमध्ये गट्स आहेत, आणि त्यामुळे कुणीही आपल्याला डिवचायचा डायरेक्ट इनडायरेक्ट प्रयत्न करायला धजावतोय. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी कोणाची हिंमत व्हायची, छोटे छोटे पाकिस्तान वगैरे सारख्या कंट्रीज सुद्धा आपल्या बॉर्डरच्या इकडे त्यांचे आतंकवादी पाठवणे, आता कोणाची हिंमत होत नाहीये. आणि या गव्हर्नमेंटला नक्कीच त्याचं मला असं वाटतं की क्रेडिट द्यायला पाहिजे. तर या अशा परिस्थितीमध्ये आणखी सुपर पॉवर बनण्यासाठी भारताने काय करायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण विद्यार्थी मित्रांनी नक्कीच चर्चा करायला पाहिजे. कारण माझं जीवन किंवा माझं करिअर हेच सगळं काही झालं का? तर मला असं वाटतं हे काही फक्त हा एक विचार होऊ शकतो. प्रत्येकाची ती गरज आहेच की ब्रेड अँड बटर कमवणं, स्वतःची नोकरी मिळवणं इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यातच जर आपण गुरफटून राहिलो तर आपल्या देशाकडे कोणी बघायचं, बरोबर? त्यामुळे तुम्हा सर्वांचीच, प्रत्येक भारतीय नागरिकाचीच ही गरज आहे की आपण देशाविषयीसाठी विचार करायला पाहिजे. आणि नुसता विचारच नाही तर काही कृतीतून आपण ते आपल्या परीने जी होईल तेवढी मदत मात्र नक्कीच करत राहायला पाहिजे. मग त्यासाठीचे काही आपले कार्यक्रम असोत किंवा कुठल्या पद्धतीने आपले जे विद्यार्थी मित्र वेगवेगळ्या देशात पुढे शिकण्यासाठी जात आहेत, त्यांच्याकडून तिकडच्या चांगल्या टेक्नॉलॉजीज काय होत आहेत, डेव्हलपमेंट कशी होते, ती तिकडे बघून इकडे इम्प्लिमेंट करण्याचे आपण त्यांना सांगायला पाहिजे. आपल्या स्टुडंट्सचं नेटवर्क आपण स्ट्रॉंग करायला पाहिजे. आणि प्रत्येकाने पॉझिटिव्हली, कारण चायनाही कसं डेव्हलप झालं, चायनाने सगळ्यात आधी मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यांच्या लोकांचं स्किलिंग केलं. ते केल्यानंतर ज्या बाहेरून कंपन्या आणल्या त्यांनी मोठ्या प्रमाणावर, चीप मॅनपॉवर, मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे पण मॅनपॉवर आहे. त्यामुळे त्या मॅनपॉवरला स्किल केल्यानंतर त्या कंपन्या मागवल्या. एक हाती सत्ता असल्याचा खूप चांगला त्यांनी उपयोग करून घेतलाय. त्यांनी काय केलंय की बिलकुल खोटं नाटं किंवा जमीन अधिग्रहण किंवा छोटे छोट्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंटला प्रॉब्लेम क्रिएट करण्याच्या ऐवजी गव्हर्नमेंटने सांगितलं ते सगळे लोक चांगल्या पद्धतीने गुपचूप ऐकून घेतात. आणि त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येत नाही. आपल्याकडे तसं नाहीये. कोणी छोटी मोठी गोष्ट आपापल्या पद्धतीने राजकारण म्हणून किंवा काय म्हणून विरोधाला विरोध करायचा म्हणून असे सुद्धा करत असतात. आणि त्यामुळे देशाचं खूप नुकसान होतं, देशवासियांचं पण नुकसान होतं. त्यांना ऍडव्हान्टेज काय, एक जे गव्हर्नमेंटने सांगितलं ते होणार म्हणजे होणार, तसं करायचंच. की हा 15 एकरचा परिसर एखाद्या इंडस्ट्रीला द्यायचा आहे म्हटलं की तिथले लोक असं लगेच त्याच्यात कोर्ट केस वगैरे काहीही होत नाही. हा मोबदला घ्यायचा, कोर्टात जायचं तसा, पण आज हे रिकामं करायचं. आणि त्याच्यामुळे लगेच इंडस्ट्री तिथं सेटल होतात, बरोबर? आपल्याकडे तशी परिस्थिती नाहीये. तर ही परिस्थिती चेंज करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपल्याकडे पण आपण स्ट्रॉंग गव्हर्नमेंट द्यायचं. आणि जेणेकरून हे कुठले नियम तयार करण्यासाठी किंवा ते इम्प्लिमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंटला आपली मदत व्हायला पाहिजे. पुन्हा खूप वेगळा विषयाला मी टच केला, पण मला असं वाटतं की तो देखील कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला हा शिक्षणाचा किंवा याचाच एक भाग असायला हवा. असू द्या. तर पुन्हा पॉइंटवर येताना सांगतो की इंग्लिश न्यूज चॅनल्स बघा आणि ग्रुप डिस्कशनसाठी कुठला तरी एक विषय घेऊन त्याच्यावर डिस्कशन्स करा रोज 10-15 मिनिटं. आणि असं जर तुम्ही 2-3 महिने केलं, आणि तेवढा जो अर्धा तास 20 मिनिट तुम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशन करतायत मित्रांबरोबर, तर त्यावेळेस कुठलाही मराठी शब्द किंवा हिंदी शब्द मात्र वापरू नका. त्यावेळेस आपल्याला इंग्लिश मधूनच कम्युनिकेशन करायचं आणि त्या प्रॅक्टिस मधून आपण डेव्हलप होत जातो. तर हे झालं आपलं तिसरं स्किल्स, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, बरोबर? त्यानंतर पुढचा राऊंड जो आहे टेक्निकल राऊंड. मग तो टेक्निकल टेस्ट असते काही वेळा, किंवा काही वेळा टेक्निकल टेस्ट पण असते आणि टेक्निकल इंटरव्ह्यू पण असतो. आणि ह्यासाठीचं प्रिपरेशन म्हणजे तुमचं 4 वर्षातलं इंजिनिअरिंगचं नॉलेज किंवा 3 वर्षातलं सायन्सचं नॉलेज हे इथं खूप मोठ्या प्रमाणात कामात येतं मित्रांनो, बरोबर? तर यासाठी काय करायचंय, फॉर एक्झाम्पल आपण इंजिनिअरिंगचं जर क्षेत्र घेतलं, तर मी समजा एक कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे किंवा कुठल्याही ब्रांचचा घ्या, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर इंजिनिअरिंगचा, बरोबर? तर मला हे शोधायचंय आधी इंटरनेटवरती की कुठल्या कुठल्या फ्युचर टेक्नॉलॉजीज माझ्या क्षेत्रात आहे. मग मी सर्च करेन फ्युचर टेक्नॉलॉजीज इन कम्प्युटर इंजिनिअरिंग.
बरोबर. मग मला येईल, कोणी सांगेल सायबर सिक्युरिटी, कोणी सांगेल त्या नेटवरच अर्थातच मला कळेल की एआय, एम-एल, डेटा सायन्स ह्या काही गोष्टी फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत. बरोबर. मग मी त्याच्यातल्या ह्या सगळ्या 5, 7, 8 टेक्नॉलॉजी शोधून काढायच्या पुढच्या माझ्या. त्याच्यासाठी काय 15-20 मिनिटं, 2 तास खूप झाले. कुठल्या टेक्नॉलॉजीज, फ्युचर टेक्नॉलॉजीज आहेत ते समजून घेण्यासाठी. आणि ते समजून घेतल्यानंतर, त्यांची नावं कळल्यानंतर, मग रोज 1 किंवा 2 टेक्नॉलॉजी हाताशी घ्यायच्या आणि 4 ते 5, 7 तास त्याच्यासाठी द्यायचे आणि त्या टेक्नॉलॉजी विषयी पूर्ण माहिती घ्यायची. फॉर एक्झाम्पल सायबर सिक्युरिटी. चायना सारखी कंट्री बघितली आपण, तर त्यांनी एक मोठी फौज तयार केली आहे सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची. आणि संपूर्ण भारताला तर आहेच त्रास, पण इतर अमेरिका, इंग्लंड सारख्या डेव्हलप कंट्रीजच्या, ऑस्ट्रेलियाचं आत्ताचं एक्झाम्पल होतं. या सगळ्या लोकांना ते परेशान करून सोडतायत. का? तर त्यांना तिकडं काय चाललंय ती माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साईट्स हॅक करून. तर मला असं वाटतं आपल्याला कोणाचं नुकसान करण्यासाठी नाही, पण स्वतःचा बचाव करण्यासाठी तरी हे खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीची सायबर सिक्युरिटीची फोर्स आपली देखील मला असं वाटतं तयार व्हायला पाहिजे आणि त्यासाठी इथिकल हॅकिंगचे काही कोर्सेस असतात तसे देखील आपण करायला पाहिजे. बरं. तर तो समजा एक टेक्नॉलॉजी किंवा ते फील्ड आपल्याला आवडलं, की मला याच्यात करियर करायला आवडेल. मग त्या क्षेत्रातलं कुठले सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत, Udemyवर कुठला आहे, Courseraवर कुठला आहे, NPT वर कुठला आहे आणि साधारण कुठले त्याच्यातले चांगले कोर्सेस आहेत. ते कोर्सेस आपण शोधायचे आणि हे सगळं कसं करायचं? तर ऑनलाईन शीट बनवून घ्यायचं, एक्सेल शीट आणि त्या शीटवर लिहित जायचं. त्याला टॅब बनवून घ्यायचे. फर्स्ट टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी. मग त्याच्याशी रिलेटेड सगळं मटेरियल, कुठले व्हिडिओज मला चांगले वाटले, लिंक घ्यायची, कॉपी करून घ्यायची. 10 लिंक पाहिल्या, 10 व्हिडिओज पाहिले, त्याच्यातला 2 चांगले वाटले, त्या दोघांच्या लिंक्स लगेच आपल्या त्या एक्सेल शीटमध्ये टाकून घ्यायच्या. ऑनलाईन एक्सेल शीट बनवायचे, म्हणजे ते आपल्या ईमेलमध्ये किंवा कुठेतरी कायम स्टोअर्ड राहतात आणि ऍक्सेसिबल राहतात. आपण कुठेतरी टेम्पररी एका फोल्डरमध्ये डेस्कटॉपवर किंवा कुठेतरी ठेवून घेतो. तसं करू नका. नंतर आपल्याला ते शोधायला कठीण होतं किंवा काही वेळा मिळत पण नाही आणि काही वेळा तो कम्प्युटर हे करताना सेट पुन्हा फॉर्मॅट करताना ते चाललं पण जातं, काही वेळा इरेज पण होतं. त्यामुळे ते ऑनलाईन ठेवा. दॅट विल बी हेल्पफुल. बरोबर. तर त्यात कोर्सेस कोणते आहेत ते बघितले. त्याच्यानंतर बुक्स कुठले चांगले आहेत ते बघितले. LinkedIn ग्रुप्स कुठले आहेत, की सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स इन इंडिया असं तुम्ही LinkedInवर जरी टाकलं, तरी तुम्हाला कमीत कमी 300, 400, 500 चांगले ग्रुप्स मिळतील. आणि त्याच्यातले कुठले चांगले आहेत ते आपण शोधायचे. 25-30 ग्रुप्स, 15 घ्या, 5 घ्या, तुमच्या सवडीप्रमाणे आणि त्या 5 ग्रुप्सला जॉईन करा. बरोबर. हे झालं त्या एका क्षेत्रातल्या बद्दल. त्यानंतर सर्टिफिकेशन झालं. बरोबर. आणि मग आपल्याला आपल्या इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये एक छोटा प्रोजेक्ट असतो. एक काही वेळा काही याच्यात काही ब्रांचेसला मिनी प्रोजेक्ट आणि मिनी आणि मेजर प्रोजेक्ट असे 2 असतात. एक 3rd इयरला, एक 4th इयरला. त्यानंतर सेमिनार असतो. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मग ती जी टेक्नॉलॉजी आपण एक बघितली, तशा 7-8 टेक्नॉलॉजी बघितल्या. त्याच्यातून जी माझी फायनल होईल. मग मला समजा एखाद्याला डेटा सायन्स आवडलं. मग डेटा सायन्स मध्ये हे सगळे जे प्रत्येक आपली आता शीट तयार झाली होती. पहिली शीट सायबर सिक्युरिटी झाली, दुसरी डेटा सायन्सची, तिसरी एआय ची, चौथी एमएल ची, जे एआर व्हीआर ची, त्या सगळ्या ह्याच्यातले बघितल्यानंतर मग आपल्याला मला वाटतं 1 किंवा 2 आठवड्यात आपल्याला हे पिक्चर क्लिअर होतं, की ह्या टेक्नॉलॉजीमध्ये इव्हन त्याच्यात ते पण काढायचं, की ह्या टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जॉब किती अवेलेबल होणार आहेत भविष्यामध्ये. 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर सायबर सिक्युरिटीचं एक्सपर्टचं करिअर कसं असेल. 2 वर्षात माझी पोझिशन काय राहील, 5 वर्षात काय राहील, 10 वर्षात पोझिशन म्हणजे हरार्कीमध्ये तुम्ही मॅनेजर, सिनियर मॅनेजर, आर्किटेक्ट जे काय असेल ते. बरोबर. तर ती पोझिशन कशी जाईल, सॅलरी किती किती प्रमाणात वाढेल, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25-30 वर्ष, ते पण लिहायचं. बरोबर. आणि हे सगळं मग कम्पेअर करायचं. त्या 7-8 सबशीट्स ज्या आहेत त्या कम्पेअर करायच्या आणि त्याच्यातून मग डिसिजन घ्यायला तुम्हाला सोपं जाईल, की मी कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये माझं करिअर करू शकतो. बरोबर. आणि मग त्या क्षेत्रातलं सगळं करत जायचं. प्रत्येक सेमिस्टरला एक ऑनलाईन कोर्स करायचा. मला जर आवडलं सायबर सिक्युरिटी, मग 2nd इयर, 1st इयर जेव्हाही आता मी जागा होतोय, तेव्हापासून प्रत्येक सेमिस्टरला एक ऑनलाईन कोर्स किंवा सर्टिफिकेशन कोर्स करायचा. 1 किंवा 2 रिसर्च पेपर्स आपण पब्लिश करायचे. वेगवेगळे जर्नल्स असतात. त्यात ते रिसर्च जर्नल्स पब्लिश करायचे. बरोबर. त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स पण त्याच क्षेत्रातला करायचा आणि
सेमिनार पण त्याच क्षेत्रातला द्यायचं, जेणेकरून त्यात आपण एक्सपर्ट बनत जातो. आणि ज्यावेळेस आपल्याला इंटर्नशिपची वेळ येते, मी जसं म्हटलं, थर्ड इयर, सेकंड इयर, फोर्थ इयर, जेव्हाही जितक्याही तुम्हाला इंटर्नशिप्स करता येतील तेवढ्या इंटर्नशिप्स करा. इंटर्नशिपसाठी पण चांगल्या चांगल्या वेबसाईट्स आहेत. टेक्निकल स्किल्स वाढवण्याचा खरं एकदम चांगला मार्ग एक तर इंटर्नशिप आणि दुसरी गेट एक्झाम. या 2 गोष्टी केल्या तर मला असं वाटतं, की खूप चांगल्या पद्धतीने तुमचं टेक्निकल नॉलेज वाढू शकतं. बरोबर? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला एक प्रोजेक्ट पण करायचा. टेक्निकल प्रोजेक्ट म्हणतोय मी. मग तो कुठल्याही तुम्हाला आवडत्या कुठल्याही टेक्नॉलॉजी, 5 सब्जेक्ट आहे त्याच्यातल्या कुठल्याही टेक्नॉलॉजीवर करा. किंवा तुम्ही जर मी सांगितलेला तुमच्या क्षेत्रातल्या फ्युचर टेक्नॉलॉजी जर शोधल्या असतील 1-2 तर ते केलेलं आणखी जास्त चांगलं प्रोजेक्ट सुद्धा करताना. तर हे सगळं झालं टेक्निकल स्किल्स विषयी मित्रांनो. मी बोलता बोलता इंटर्नशिपचा मुद्दा राहिला. तर इंटर्नशिप ही वन ऑफ द बेस्ट वे जॉब मिळण्यासाठी. आज जर आपण भारतामध्ये बघितलं 3,500च्या आसपास इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि ह्या कॉलेजेस मधले जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेस मधले विद्यार्थी 70 ते 80% विद्यार्थी हे दर वर्षाला ते प्रयत्न करतात की एकतर सॅटर्डे संडे वेस्ट करत नाहीत किंवा इतर दिवस सुद्धा रेग्युलर डेजला पण बरेच विद्यार्थी हे पार्ट टाइम किंवा त्याला म्हणू आपण की संध्याकाळची इंटर्नशिप देखील करत असतात. आणि ते काय करतात, 2 वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत. एक AICTE ची पोर्टल आहे. AICTE ने खूप चांगलं एक इनिशिएटिव्ह गेल्या वर्षापासून सुरू केलेलं आहे. AICTE इंटर्नशिप पोर्टल शोधा तुम्ही, तुम्हाला लगेच Googleवर मिळेल. त्या वेबसाईटवर जवळपास 5 ते 6 लाख इंटर्नशिप्स अवेलेबल आहेत. विद्यार्थी म्हणतात मिळत नाही, मिळत नाही. शोधलं तर सगळं मिळतं मित्रांनो. बरोबर? आपले रिलेटिव्ह असतात, ते कुठल्या तरी कंपनीत असतात, आपले सिनियर्स असतात. अल्युमनाय नेटवर्क, तुम्ही ज्या कुठल्या कॉलेजला असाल त्याच्यातले सिनियर्स, अल्युमनाय जे पास आउट त्या कॉलेजमधून झालेले आहेत आणि वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये जे काम करतायत त्यांना देखील आपण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. ते देखील आपल्याला खूप चांगली मदत करू शकतात या बाबतीत. बरोबर? तर हे एक प्रत्येक विद्यार्थी मित्राने लक्षात ठेवायचं आहे, की जितक्या जास्त इंटर्नशिप करता येईल तितक्या करायच्या. एक तर AICTE इंटर्नशिप पोर्टल सांगितलं तुम्हाला. दुसरं पोर्टल आहे इंटर्नशाला. इंटर्नशाला. या 2 जास्त चांगल्या. आणि मग नंतर LinkedInवर तुम्हाला प्रचंड प्रमाणात मिळतील. त्यानंतर लेट्स इंटर्न नावाची एक वेबसाईट आहे. फ्रेशर्स वर्ल्ड नावाची एक वेबसाईट आहे. या अशा तुम्ही Googleवर जरी टाकलं की पोर्टल्स फॉर इंटर्नशिप तुम्हाला भरपूर मिळतील. पण पहिल्या त्या 2 पोर्टल सांगितल्या, बरोबर? की AICTE इंटर्नशिप पोर्टल आणि इंटर्नशाला. या दोघंही पोर्टलवर रोज रोज म्हणतोय मी तुम्हाला, इंटर्नशिप मिळेपर्यंत रोज साधारण 10 ते 15 कंपन्यांना रोज अप्लाय करून द्यायचं. तिथे शोधता येतात आपल्याला आणि इव्हन टेक्नॉलॉजीने पण शोधता येतात, की ह्या टेक्नॉलॉजीमध्ये इंटर्नशिप आहेत का? फॉर एक्झाम्पल डेटा सायन्स मधल्या इंटर्नशिप आहेत का? तिथं तुम्ही शोधल्यानंतर तुम्हाला सगळं मिळेल. आणि आणखी सोपा उपाय काय आणखी एक, की समजा पुण्यात मला करायचंय. मग पुण्यामध्ये आपण टाकायचं डेटा सायन्स कंपनीज वर्किंग इन डेटा सायन्स इन पुणे. आपल्याला कमीत कमी 25-30 चांगल्या कंपन्यांची नावं मिळतील. आणि मग त्या कंपन्यांना अप्लाय करायचंय. त्यांच्या या टॉपच्या कंपन्यांच्या करियर पेजेसवर पण आपल्याला जाता येतं. करियरमध्ये जायचं, तिथं इंटर्नशिप नावाचा टॅब असतो. तिथं शोधायचं लाईव्ह इंटर्नशिप कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत आणि त्या पद्धतीने मग हे करायचं. मी अल्युमनाय नेटवर्क सांगितलं. आपल्या पास आउट विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करायचा, अरे मित्रा मी पण तुझ्याच कॉलेजचा ज्युनियर आहे. आणि हे कशातून पॉसिबल आहे, सगळं LinkedIn मधून पॉसिबल आहे किंवा मग कॉलेजेसचे अल्युमनाय पोर्टल्स असतात. त्या अल्युमनाय पोर्टल्सवर पण रजिस्टर करायचं. तिथं आपल्याला सिनियर्सशी कनेक्ट करता येतं. बरोबर? त्यांच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट केली तर ते जर आपलं डायरेक्ट इंटर्नशिप द्या नाही म्हणायचं. आधी कनेक्ट करायचं. सर तुम्ही कुठे आहेत? मॅडम तुम्ही कुठे आहात? मी पण या कॉलेजचा आहे, असं आहे. मग हळूहळू ते रिलेशनशिप वाढवायचं, त्यांच्याबरोबरचं कम्युनिकेशन वाढवायचं. आणि ते कम्युनिकेशन वाढल्यानंतर मग त्यांना जर दिसलं की अरे हा 2-4 महिन्यापासून बिचारी चांगला काहीतरी टेक्निकल इनपुट्स घेतोय, कुठल्या फील्डमध्ये करिअर करायला पाहिजे विचारतोय. मग एखाद्या वेळेस हळूच नंबर घ्यायचा LinkedIn वरून. मिळाला, त्याने दिला, शेअर केला की त्याच्या सवडीप्रमाणे फोन करायचा. मग विचारायचं, दादा, दीदी मी ह्या कॉलेजला आहे, तर
कुठलं मी फ्युचर करू शकतो. मग असे 2-3 फोन झाल्यानंतर मग त्यालाही वाटेल. डायरेक्ट मुद्द्याला हात घालायचा नाही सुरुवातीला, थोडंसं ते लक्षात ठेवायचं. मग त्याच्यानंतर 2-3 कम्युनिकेशन नंतर त्यांना सांगायचं, की "दादा एखादं इंटर्नशिप आहे का तुझ्या कंपनीमध्ये? मला प्लीज रिफर कर. कोण एचआर आहे?" किंवा अशा पद्धतीने आपण आपल्या पर्सनल लेव्हलला आपण हे इंटर्नशिप शोधू शकतो. बरोबर? तर इंटर्नशिप हे झालं टेक्निकल नॉलेज वाढवण्यासाठी. आणि तुमच्या 4 वर्षांचं जर इंजिनिअरिंग नॉलेज जर बघितलं, तर ते कसं आपण असेस करू शकतो, तर सगळ्यात छान गोष्ट आहे म्हणजे गेट एक्झाम. बरोबर? गेट एक्झाम जर आपण दिली, तर आपल्या 3-4 वर्षातलं सगळे टेक्निकल विषय एकदा आपले ब्रशअप होतात आणि त्यामुळे आपलं टेक्निकल नॉलेज खूप चांगलं ब्रशअप होतं. कारण सुरुवातीला शिकताना सेकंड, थर्ड इयरला आपण नुसतं एक्झाम ओरिएंटेड शिकतो. मित्रांनो, मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, तुम्ही जेवढे एफर्ट्स, आता आपले एफर्ट्स साधारण एज्युकेशन सिस्टीम सगळीकडे थोड्याफार फरकाने सेमच आहे. आणि 90 ते 95% एफर्ट्स हे कशावर जातात, तर त्या एक्झाम रिलेटेड शिकण्यामध्ये. एक्झाम आणि त्याच्यासाठीचा सिलेबस याच्या बाहेर खूप आपली एज्युकेशन सिस्टम जात नाही, असं माझं पर्सनल मत आहे. आय मे बी रॉंग, पण मला असं वाटतं जे 20 वर्षात मी जे बघितलंय. आणि ते ओव्हरकम करण्यासाठी काय आवश्यक आहे, तर मुलांनी त्या अभ्यासाच्या बरोबरच परीक्षेसाठीच्या अभ्यासाबरोबर 50% किंवा निदान 40-50% हा वेळ कशाला द्यायला पाहिजे, तर हे जे स्किल्स आहेत, इतर स्किल्स, कुठल्या सिलेबसमध्ये ऍप्टिट्यूड आहे का तर नाहीये, कुठल्या सिलेबसमध्ये ग्रुप डिस्कशनसाठी 4-5 मॉक द्यायचे असं आहे का, तर ते कुठल्याच सिलेबसमध्ये नाहीये. मात्र हे आपल्याला दिसतंय स्टेप मधल्या 3 स्टेप तर इंग्लिश स्पीकिंगवर आहेत. बरोबर? कोणकोणते जीडी राऊंड, टेक्निकल जरी असला तरी इंटरव्ह्यू मध्ये तिथेही बोलायचंच आहे. आणि शेवटचा एचआर राऊंड. मग हे 3 जे राऊंड्स आहेत, 5 पैकी 3 राऊंड्स इंग्लिश कम्युनिकेशनचे आहेत. आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशनचं सिलेबसमध्ये कधीतरी एखादं सॉफ्ट स्किल्सवर थोडंफार काही लोकांच्या ह्याच्यात आहे, काहींच्या ह्याच्यात तर काहीच नाहीये. मग आपण त्याच्यावर किती ऍक्च्युअली वेळ द्यायला पाहिजे? कमीत कमी 40% आपण वेळ द्यायला पाहिजे. पण आपण 40% सोडा. ओव्हरऑल प्लेसमेंटसाठी मी म्हणतोय 40 ते 50% निदान 40% तरी तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. पॅरलल टू युअर स्टडीज फॉर एक्झाम्स किंवा इतर जे तुमचं अकॅडमिक्स रिलेटेड आहे, त्याच्यासारखंच तुम्ही पॅरलल ह्याच्यावर अभ्यास करा. आणि मला असं वाटतं हे जर आपण केलं, तर नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ. बरोबर? तर हे झालं टेक्निकल स्किल्स. आणि शेवटचा राऊंड आहे तुमचा तो एचआर राऊंड. मग त्यात तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड किंवा तुमचे चॉईसेस, हॉबीज याविषयी थोडंसं विचारून ते जस्ट एवढं चेक करतात की तुम्ही काही ऍटिट्यूड तर नाहीये ना, फ्लेक्झिबल आहात की नाही. त्यामुळे तसं आपण मनाची तयारी ठेवायची आणि पॉझिटिव्ह राहायचं, की नाही चेन्नईला जरी त्यांचा जॉब पुण्यात असेल, ते काही वेळा मुद्दामून चेक करण्यासाठी म्हणतात जॉब प्रोफाईल तुमचा असा असा आहे आणि तुम्हाला चेन्नईचं पोस्टिंग मिळेल सुरुवातीला, चालेल ना? आता एमएनसीज आहेत, सगळ्या कंपनीज या एमएनसीज आहेत बऱ्याचशा त्यातल्या. तर ह्या कंपनी मधलं कुठलंही तुम्हाला लोकेशन येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला फ्लेक्झिबलच राहावं लागणार आहे. त्यामुळे असा हट्टच नाही ठेवायचा की मला पुण्यातच पाहिजे किंवा मुंबईतच पाहिजे. जगाच्या पाठीवर कुठेही जायला मिळालं तरीही हायघाई करायची नाही. कारण जॉब मिळणं हे आपली गरज पण असते आणि आपल्याला पुढच्या फ्युचरच्या दृष्टीने ते नॉलेज मिळवण्यासाठी पण तो एक सोर्स असतो. कारण कुठल्याही व्यक्तीचं जे टेक्निकल किंवा इतर नॉलेज वाढतं, ते एक्सपिरियन्स मधून किंवा हँड्स ऑन मधूनच वाढत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल फ्लेक्झिबल राहायचं. टेक्नॉलॉजी, हो सर, मला ह्या 5 टेक्नॉलॉजी चांगल्या येतात, पण आणखी कुठल्या याच्यावर करायचं असलं तर मी 1 किंवा 2 महिन्याचाच फक्त वेळ घेईल, ऑनलाईन शिकेल, कोर्स करेल आणि लगेच त्या प्रोजेक्टवर कोणी सिनियर काम करत असेल त्यांची थोडी मदत घेऊन मी इमिजिएटली काम त्याच्यावर सुरू करेल. असं आपलं ऍटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे, जेणेकरून त्यांना वाटेल की हा, दिस गाय इज परफेक्टली सुटेबल फॉर आवर ऑर्गनायझेशन. तर मला असं वाटतं की ह्या स्टेप्स आणि त्याच्यासाठी लागणारे जे स्किल्स, मग ते आपण आत्मसात करत गेलो, तर मला नाही वाटत की कुठली अडचण आपल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना येऊ शकते. आणि त्यातल्या त्यात आपले भारतीय आपण बघितले, तर ते असंही ब्रेनी लोक आपण आहोत. आपले उदाहरणं आपल्याकडे समोर आहेत. भरपूर भारतीय आता जगातल्या टॉपच्या कंपन्यांच्या सीईओ पदापर्यंत इझिली पोहोचलेत आणि छानपैकी तिथं काम पण करतायत. याचा अर्थ आपण भारतीय हुशार आहोत. फक्त फक्त ती मेहनत कुठेतरी आपण विद्यार्थी दशेमध्ये, जर मला असं वाटतं की रेग्युलर करत गेलो, तर नाही वाटत की काही अडचण येऊ शकते. आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेणं हे सगळ्यात बेस्ट. त्या कॉम्पिटिशन्स काही काही कंपन्या कॉम्पिटिशन्स घेतात, जसं टीसीएस. टीसीएस घेते, टीसीएस ची कोड विटा. त्याच्यानंतर दुसरी त्यांची कॉम्पिटिशन आहे इंजिनेक्स. बरोबर, अशा 4-5 कॉम्पिटिशन त्यांच्या आहेत.
त्याच्यानंतर कॅप जेमिनायची कॉम्पिटिशन आहे, कॉग्निझनची कॉम्पिटिशन आहे, इन्फोसिसचं हॅक विथ इन्फी नावाची कॉम्पिटिशन आहे. या सगळ्या कॉम्पिटिशन्स मधून साधारण 5 ते 10 हजार विद्यार्थी या टॉपच्या कंपन्या दर वर्षाला घेत आहेत. आता ते नंबर्स वाढत जात आहेत. त्यामुळे ह्या कॉम्पिटिशन्सला असं समजायचंच नाही की या फक्त टेक्निकल टेस्ट याच्यासाठी आणि काहीतरी प्राइजेस मिळतील. नाही, ते जॉब मिळवण्यासाठीच्या बॅक डोअर एंट्री आहेत. त्यांना त्या दृष्टीनेच बघा. प्रत्येक कॉम्पिटिशन ज्यावेळेस आपल्या कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर किंवा इतर तुम्ही वेबसाईट पण बघू शकतात की कुठल्या कंपनीच्या ह्या टेक्निकल चॅलेंजेस कधी कधी येतात. आणि हे जर तुम्ही रेग्युलर करत राहिले तर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही टॉपच्या कंपनीमध्ये विदाऊट कॉलेज सपोर्ट तुम्ही स्वतःही जॉब मिळवू शकतात ह्या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमातून. हे जरी सोडलं, जसं मेकॅनिकल साठी आणखी कॉम्पिटिशन्स असतात, एसए बाहा, एसए सुप्रा, रोबोकॉन, बरोबर, किंवा स्मार्ट इंडिया हॅकेथॉन सगळ्यांसाठी, सगळ्या ब्रांचेसच्या मुलांसाठी असतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही कम्प्युटर आयटी साठी मग बघितलं तर त्यासाठी असते कुठलं एसीएम चॅप्टरची आयसीपीसी नावाचा कप असतो, मायक्रोसॉफ्ट, गुगल, बरोबर, ऍडोबे, अटलांटिया, या सगळ्या कंपनीच्या करिअर पेजेसवर जायचं तिथं आणि बिलकुल हेजिटेट करायचं नाही. मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या कंपन्या वर्षातून 3-3, 4-4 वेळा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स करतात. मग ती किक स्टार्ट असो किंवा गुगल समर ऑफ कोड असो, ह्या कॉम्पिटिशन्स मधून लाख लाख 2-2 लाख रुपये पर मंथच्या इंटर्नशिप पण मिळतात. आणि हा, इंटर्नशिपचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा सांगायचं विसरलो, ते म्हणजे 80-90% चान्सेस राहतील की तुम्ही त्याच कंपनीला, ती कंपनी ज्या कंपनीत तुम्हाला इंटर्नशिप मिळाली आहे, 3-4 महिन्यात ते तुम्हाला सफिशियंट असतात. एका इंटरव्ह्यू मध्ये 10-15 मिनिटाचे त्यांना पूर्ण अंदाज येत नाही. ठीक आहे, ऍप्टी करून आलाय, ऍप्टी क्लिअर करून आलाय किंवा प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट मधून पण पुढे आलेला आहे, पण त्या 5 मिनिटात जज करणं तसं कठीण असतं. मात्र 3-4 महिने इंटर्नशिप करताना विद्यार्थ्याला ते पूर्णपणे ऑब्झर्व करतात आणि त्यांचं तिथंच मन बनतं आणि 90% चान्सेस असतात की त्या पीपीओ कन्वर्ट होतात. पीपीओ म्हणजे प्री प्लेसमेंट ऑफर्स. त्यामुळे बिलकुल पण इंटर्नशिपच्या बाबतीत त्याला असंच समजायचं, सगळे लोक मला ऍज अ एम्प्लॉईज बघतायत, त्यामुळे त्याच्यात खूप जास्त मेहनत घ्या. आणि 2% कमी मिळाले काहीही फरक पडत नाही. मी सिरियसली सांगतो, दरवर्षी विथ ड्यू रिस्पेक्ट, आय एम ऑल्सो पार्ट ऑफ अकॅडमिया, but with due respect to entire system of exam of university or other individual colleges, I clearly say to my student friends that please do not hesitate to give almost 50% efforts for employment preparation or employability improvement preparation as compared to remaining 50% of academics. जर तुम्ही हे 50% एफर्ट्स दिले तर तुम्ही एम्प्लॉयबल बनाल, आणि ते जर बनलात तर स्काय इज द लिमिट. मी जसं सांगितलं, आयटी प्रोडक्ट कंपन्यांसाठीचं पण म्हटलं प्रिपरेशन थोडंसं वेगळं असतं. त्याच्यासाठी पहिल्या सेमिस्टर म्हणजे इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टर पासून विद्यार्थ्याने तयारी करायला पाहिजे. फर्स्ट सेम त्याने करायला पाहिजे सी प्लस प्लस किंवा जावा, एकावर मास्टरी पहिल्या सेमिस्टरला मिळवायची. त्याच्यानंतर दुसऱ्या सेमिस्टरला त्याने पॅरलली डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम संपवायलाच पाहिजे. डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. आणि काही विशेष नाही, हे मी सांगतो, हे फक्त कॉम्प आयटी साठी नाही, हे सगळ्या ब्रांचेसचे मेकॅनिकल एएनटीसीचे विद्यार्थी सुद्धा एकदम इझिली डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम शिकू शकतात. हे 2 गोष्टी झाल्यानंतर सेकंड इयरच्या फर्स्ट सेम मध्ये तुम्ही ऍप्टिट्यूड संपवायचं, आणि त्याचबरोबर पॅरलली मग ह्या कॉम्पिटेटिव्ह कोडिंगचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, हॅकर रँक, हॅकर, सेकंड इयर पासून प्रत्येक मुलगा हा हॅकर रँक, हॅकर, कोडशेप या वेबसाईट्सवर त्याचे त्याचे स्टार रेटिंग मिळवणं सुरू करायला पाहिजे. कोडशेपचे जसं 7 रेटिंग असतात, बरोबर, त्या 7 पैकी 5 जरी तुम्हाला मिळाले तरी तुम्ही कुठल्याही टॉपच्या सर ग्रुपवर लिंक सेंड करा ना. हॅलो, हा सर, ग्रुपवर लिंक सेंड करा ना, ते कुठलं आता म्हणलं म्हणजे एक मिनिट. वेबसाईटचं. हो हो हो, एकच सेकंद. माझ्याकडे एक प्रेझेंटेशन पण होतं. बघा, ह्या वेबसाईट्स आहेत, मी तुम्हाला शेअर करतो. आणि किती वेळात संपवायचं मला सांगा बरं का, त्याप्रमाणे आय विल टेक टाइम.
दिसतंय वेबसाईट दिसते, इम्पॉर्टंट वेबसाईट फॉर हो सर. लीड कोड, हो. प्री कोडर कॅम्प, हॅकर रँक, हॅकर अर्थ, कोड शेफ, टॉप कोडर. त्यानंतर गिटहब नावाची एक वेबसाईट असते. या गिटहबवर आपण आपलं प्रोफाईल क्रिएट करायचं असतं आणि जे वेगवेगळे छोटे छोटे ऍप्स आपण आणि एखाद दोन ऍप पण बनवत राहा. दर वर्षाला एखादं दुसरं छोटं ऍप बनवायचं. गिटहबवर ते कोड आपण शेअर करू शकतो आपला आणि बरेच लोक गिटहब प्रोफाईल आपलं बघत असतात. त्यातल्या त्यात कम्प्युटर आयटी आणि ज्यालाही आयटी क्षेत्रात द्यायचंय त्या प्रत्येकाचं एक चांगलं गिटहब प्रोफाईल पण असायला हवं. सॉरी. डेटा सायन्स साठी कॅगलची एक चांगली वेबसाईट आहे आणि प्रेप इन्स्टा किंवा आपण ज्याला म्हणू indiabix.com ही एक चांगली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पण प्रिपरेशन मध्ये ऍप्टिट्यूडचं असो किंवा इतर कुठलं असो ते चांगल्या पद्धतीने तिथं आपलं घेतलं जातं. आणखी काही महत्वाच्या स्लाइड्स असतील तर मी त्याही दाखवतो. या इम्पॉर्टंट जे स्किल सांगितले मी, ऍप्टिट्यूड, प्रोग्रामिंग, टेक्निकल, कम्युनिकेशन आणि कॉम्पिटिटिव्ह कोडिंग. बरोबर. एम टायराचं बुक, indiabix.com वेबसाईट आणि गेट आणि कॅट एक्झाम. गेट एक्झाम विषयी मी ऑलरेडी बोललो. ऍप्टिट्यूड जर स्वतःला चांगलं करायचं असेल तर ते टेस्ट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्झाम असते कॅट एक्झाम. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने तुमचं कुठलंही करिअर चॉईस असू द्या, तुमचं करिअर चॉईस कुठलंही असलं तरी ह्या दोन एक्झाम मात्र आपल्याला द्यायच्याच आहेत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय, या दोन यांची तयारी आपण करूनच ठेवायची. हे एक वेबसाईट ऍप्टिट्यूड साठीच्या वेबसाईटच्या ह्या काही हे दिलेले आहे तिथं. इंडियाबिक्स, लोफोया, एम फॉर मॅथ्स किंवा इतर तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याचप्रमाणे बुक्स, हे बुक्स आहेत ऍप्टिट्यूडचे आणि ते जे पहिलं बुक आहे मी म्हटलं एम टायराचं क्विकर मॅथ्स, ते छान बुक आहे. काही मोबाईल ऍप्स पण आहेत याच्यासाठीचे. बुकचं. हॅलो, काय सर ही म्हटलात? पीपीटी. हॅलो सर. हा, पीपीटी हॅलो पण सर. शेअर करून देईल. हा, तुम्ही आता ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हवं असेल तर मी ही पीपीटी पण शेअर करून देईल, काही प्रॉब्लेम नाही. सर ठीक ते आहे. मागचं त्याचं बुकचं लिस्ट बघू कुठलं ऑथर एक मिनिट. बुकचं, हा, हे बुकची हे घ्या, क्विकर मॅथ्स, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. त्यानंतर अरुण शर्माचं एक बुक आहे, अभिजित गुहाचं आहे, सर्वेश कुमार. या काही ओके. हे काही चांगले बुक्स आहेत. हे झाले मोबाईलचे ऍप्स. त्यानंतर टेक्निकल स्किल इम्प्रुव्हमेंट विषयी मी ऑलरेडी बोललोय. त्याच्या कॉम्पिटिशन्स मी सांगितल्या होत्या. काही कॉलेजेस पण, हा एक मुद्दा मी विसरलो होतो, काही कॉलेजेस पण कॉम्पिटिशन्स घेतात. जसं आयआयटीचं टेक फेस्ट असतं मुंबईचं, तसे वेगवेगळे आयआयटीज, एनआयटी यांचे कुठले टेक्निकल फेस्टिवल्स टॉपचे आपापल्या क्षेत्रातले आहेत ते जरा बघा, म्हणजे तुम्हाला ते पण चांगला फायदा होईल. त्याच्यात पार्टिसिपेट केल्याने पण आपलं नॉलेज एकदम चांगल्या प्रकारे आपण वाढवू शकतो. त्याचप्रमाणे सर ते मोबाईल ऍपचं ऍप्टिट्यूड बघू की दोन स्क्रीन. मोबाईल ऍप, एक मिनिट. हा, मिळालं. स्क्रीनशॉट जरी घेतला ना, फोटो घेतला तरी चालेल. हो सर. ठीक आहे. त्यानंतर ह्या कॉम्पिटिशन्स, तर आयआयटीचं टेक फेस्ट असेल किंवा सीओईपी मध्ये माइंड स्पार्क असतं, अशा चांगल्या टॉपच्या कॉलेजच्या रेग्युलर कॉम्पिटिशन सुरू असतात, त्यात पण पार्टिसिपेट करायचं. आणि 2 ठिकाणी तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने एनरोल करायलाच पाहिजे, फ्री ऑफ कॉस्टच्या वेबसाईट्स आहेत. एक इन्फिटिक्यू नावाचं इन्फोसिसचं ऍप आहे, 3 नंबरला जे दिसतंय या स्लाइडवर. इन्फोसिसचं हे ऍप आहे इन्फिटिक्यू, आणि टीसीएसचं पोर्टल आहे टीसीएस नेक्स्ट स्टेप पोर्टल. या दोघं पण तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथं पण जायचंय या इन्फिटिक्यू वर. तर तुम्ही गेल्यानंतर जर का 2 सर्टिफिकेशन्स त्यांचे असतात, वेगवेगळ्या सगळ्या टेक्नॉलॉजीचे फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज पण आहेत, खूप चांगलं मटेरियल आहे. आणि ते जर 2 सर्टिफिकेशन तुम्ही मिळवले, तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे, ऍप्टिट्यूड नाही, काही नाही. आणि 99% ते 2 ज्यांनी क्लिअर केले, सर्टिफिकेट मिळवले, त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट जॉब मिळतो. पर्सेंटेज बघितलं गेलं नाही, तुमचं ऍप्टिट्यूड नाही, डायरेक्ट इंटरव्ह्यू. त्यामुळे खूप चांगल्या संधी आहेत. ठीक आहे. या काही कंपनीचे चॅलेंजेस पण असतात, मी जे म्हटलो मध्यंतरी, तर ह्या त्या कंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या यांना तुम्ही प्राइजेस विन करण्यासाठी समजूच नका. याच्यातून इंटर्नशिप तर मिळतातच, सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातून डायरेक्टली जॉब मिळतात. तर
हे बिलकुल पण तुम्ही याच्यातली कुठलीच कॉम्पिटिशन सोडायची नाही. सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये मित्रांनो सहभागी व्हायचंच आहे आपल्याला. काही नाही, काय प्रिपेअर करायला काही वेळ लागत नाही. एकदा माणसाला पाण्यात उडी मारली की पोहायचंच आहे, काही पर्यायच नसतो. त्याप्रमाणे या प्रत्येक कॉम्पिटिशनला तुम्ही जर भाग घेतलात तर शेवटी जेव्हा कॅम्पस रिक्रुटमेंटला कंपनी येतील तोपर्यंत तुमची एवढी तयारी होऊन जाते की तुम्हाला ते कॅम्पस रिक्रुटमेंट काहीच वाटत नाही. बरोबर. तर ह्या सगळ्या कंपनीचे हे जे कॅपजेमिनाय टेक चॅलेंज, ॲक्सेंचर इनोव्हेशन चॅलेंज, हॅक विथ इन्फी मी ऑलरेडी बोललोय, केपीआयटीची चांगली प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असते, केपीआयटी स्पार्कल, याच्यातून पण ते दरवर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन आहे. मायक्रोसॉफ्ट गुगलच्या 3-4 कॉम्पिटिशन्स मी ऑलरेडी किक स्टार्ट किंवा समर ऑफ कोड, तसंच आहे कोड जॅम किंवा इमॅजिन कप आहे, फेसबुक आहे, जेपी मॉर्गन, एमडॉक्स, कोडशेपचं एसीएम चॅप्टर जे असतं त्याचा आयसीपीसी कप असतो. तर ह्या चांगल्या कॉम्पिटिशन्स आहेत. कम्युनिकेशन स्किल्स कसं वाढवायचं मी थोडक्यात तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे. प्रोग्रामिंग स्किल्सचं पण ठीक आहे. त्यानंतर या वेबसाईट्स ऑलरेडी बोललेलो आहे. काही वेबसाईट्स आणखी प्रेप इन्स्टॉल झाली. विलियम फिसेट मी जे म्हटलो होतो व्हिडिओज, डीएसए किंवा डेटा स्ट्रक्चर्स अल्गोरिदम हे चांगलं करण्यासाठी कुठलं व्हिडिओज युट्यूब चॅनल आहे तर विलियम फिसेट व्हिडिओज हे त्याच्यासाठी सगळ्यात छान आहे. आणि जर बुक कुठलं पाहिजे असेल प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनी किंवा त्यातल्या डीएसए प्रिपरेशन करण्यासाठी तर नरसिम्हा करुमंचीचं एक बुक आहे. ते बुक इज वन ऑफ द बेस्ट बुक फॉर दॅट प्रिपरेशन. ठीक आहे. आणि लँग्वेज चूज करताना कुठली कुठली करू शकतात, सी, सी प्लस प्लस किंवा जावा. पायथॉन पण आहे, पण पायथॉन मध्ये रेडीमेड लायब्ररीज किंवा फंक्शन्स अवेलेबल असतात. सॉरी. त्यामुळे पायथॉन जर का मेकॅनिकल सिव्हिलचे मुलं असतील तर मी त्यांना सांगेल की जर तुम्हाला इंटरेस्टच डेव्हलप होत नाहीये तर, कारण प्रोग्रामिंगला पर्यायच नाहीये, तो कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी त्याला करावंच लागणार, त्याला काही पर्यायच नाहीये. 70-75% जॉब जे आयटी क्षेत्रातले ते आपण आणि ते सगळ्या ब्रांचेसला अलाउ करतात, त्यामुळे आपण ते अवॉइड करूच शकत नाहीये. ठीक आहे. मग त्यामुळे त्यांना सोपं शिकण्यासाठी त्यांनी काय करायचंय तर पायथॉन आपलं तुम्ही शिका, खूप सोपं आहे. आणि मग एकदा पायथॉन शिकले का तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि मग तुम्हाला कुठलीच लँग्वेज, प्रत्येक लँग्वेज मध्ये डिफरन्स काय, फक्त थोडासा डिफरन्स असा असतो की सिंटॅक्स थोडा थोडा वेगळा असतो. मात्र लॉजिक बिल्डिंग जे फ्लो चार्ट किंवा अल्गोरिदम हे ती सिक्वेन्स लॉजिकल थिंकिंग करत जाणं आहे सिक्वेन्शियली, तर ते सगळीकडे सेमच आहे. बरोबर. मग फक्त सिंटॅक्स थोडेफार वेगळे होतात. आणि एकदा तुम्ही पायथॉन किंवा कुठली लँग्वेज शिकली तर दुसरी शिकण्यासाठी तुम्हाला 15-20 दिवस खूप झाले. बरोबर. आणि रिकमेंडेशन काय आहे खालचं बघा, सी प्लस प्लस किंवा जावा हे दोन खाली तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. या दोघांपैकी एक तुम्ही चूज करा. रिकमेंडेड सी प्लस प्लस फास्टर दॅन जावा. बरोबर. पण जावाचं ऍडव्हान्टेज काय सांगितलंय की भरपूर अँड्रॉइड आणि वेब ऍप्लिकेशन जावामध्ये तयार होत असतात, त्यामुळे लवकर मिळतं. मी तुम्हाला एक डेनिस रिचीचं बुक सांगितलं होतं सी साठी, ते पण तुम्हाला या स्लाइडवर दिलेलं होतं. ठीक आहे. तर कुठलेही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल, जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिने. ते दिवसाचे 2-2.5 तास दिले तरी सफिशियंट आहे. 1.5 ते 2 महिन्यात तुमचं प्रोग्रामिंग कुठली लँग्वेज होऊ शकते. ही झाल्यानंतर पुढच्या 1.5 ते 2 महिन्यात तुमचं डीएसए, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स पण होतं. आणि हे मी म्हणतो 2 सेमिस्टरने 4 महिने पण भरपूर झाले. पण समजा तुम्हाला वेळ लागला तर 4च्या ऐवजी 5 महिने लागले तर 5व्या महिन्यानंतर तरी तुम्ही मग हे दोघं गोष्टी झाल्यानंतर डायरेक्ट कॉम्पिटिटिव्ह कोडिंगला सुरुवात करायची. बरोबर. आणि ह्या सगळ्या वेबसाईट्सवर कॉम्पिटिटिव्ह कोडिंग तुम्हाला अवेलेबल आहे. डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम्स मध्ये टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी, नोटेशन्स, अप्रोचेस, तुम्हाला 2-3 प्रकारे आन्सर पर्यंत तुम्ही जाऊ शकतात. म्हणजे तुमचं थिंकिंग किंवा अप्रोच कसं आहे जास्त बघितलं जातं. आणि याच्यासाठी जेव्हा एक्झामिनर लगेच कोड लिहायला टेस्ट मधून आल्यानंतर लगेच नाही, तर काही वेळा तुम्हाला ते पेन पेपरवर पण लिहायला सांगतात. बरोबर. त्यामुळे पेन पेपर किंवा व्हाईट बोर्डवर पण लॉजिकल सिक्वेन्सिंग लिहायची प्रॅक्टिस ठेवा, ती खूप कामात येते नंतर. ऑप्टिमाइज तुमचा कोड असायला पाहिजे. आणि डेटा स्ट्रक्चर्स अल्गोरिदम्स मध्ये ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं ट्रीज, स्ट्रिंग्स, ग्राफ्स, क्यूज, रिकर्शन, ह्या गोष्टी तुम्हाला डीएसए मध्ये महत्वाच्या ठरतील. इंटर्नशिप विषयी मी ऑलरेडी बोललोय, किती किती काय काय फायदे आहेत ते सगळं ऑलरेडी सांगितलेलं आहे. वेबसाईट्स पण मला वाटतं या खालच्या ज्या 2 वेबसाईट्स आहेत, एआयसीटी इंटर्नशिप पोर्टल आणि इंटर्नशाला.com, ते महत्वाची आहे.
ओपन सोर्स काही प्रोजेक्ट्स असतात त्यावर तुम्ही काम केलं तर जीशॉक सारख्या याच्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीसाठी हे कुठले थेरॉटिकल सब्जेक्ट महत्वाचे तर हे ओप्स किंवा ऑपरेटिंग सिस्टम्स, डीबीएमएस, नेटवर्किंग, टेस्टिंग, सिस्टम डिझाईन, हे 3-4 सगळे, आणि हे सगळ्या ब्रांचचे मुलं एकदम इझिली कॅप्चर करू शकतात असे सगळे विषय आहेत ते तुम्ही सोडवत राहायला पाहिजेत. फायनल टचअप मध्ये एक चांगलं एक वेबसाईट आहे इंटरव्ह्यू बीट. इंटरव्ह्यू बीट ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर वेगवेगळ्या आणि याच्यावर आणखी एक सजेस्ट करेल, ती माझी मिस झाली मला वाटतं, GFG नावाची, गिग्स फॉर गिग्स. इंटरव्ह्यू बीट आणि गिग्स फॉर गिग्स या 2 वेबसाईटवर खूप छान इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स, ज्या मुलांचा इंटरव्ह्यू झालाय ऑलरेडी त्या मुलांचे एक्सपिरियन्सेस इथे शेअर केले गेले आणि खूप चांगल्या पद्धतीने. आणि विद्यार्थी जेव्हा विद्यार्थ्याला सांगतो, आम्ही टीचर थोडस आमच्या एक झापड असते त्या याच्यात जातो आम्ही एक ठराविक ढाच्यामध्ये, पण विद्यार्थी त्यांच्या लेवलला जाऊन नीट आणखी एक्सप्लेन करतात, असा बऱ्याच लोकांचा अनुभव असतो. त्यामुळे तुम्हाला जर तसा एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर ह्या 2 वेबसाईट तुम्ही प्रिफर करा. एक पेड वेबसाईट पण आहे प्रॅम्प नावाची, किंवा आणखी एक करिअर कप नावाची. तर ह्या 2 पेड वेबसाईटवर तुम्ही एकदा बेसिक लेवल शिकलात की ऍडव्हान्स लेवलला जर जायचं असेल तर ज्याला शक्य आहे त्याने हे करू शकतात. इट्स युअर चॉईस. बरोबर. ह्या काही वेबसाईट्स आहेत. त्यानंतर आणि हा अभ्यास करण्यासाठी ना एम्प्लॉयबिलिटी रिलेटेड कुठलाही अभ्यास घ्या तुम्ही. मग ते जीडीचं तुमचं स्किल्स, इंग्लिश स्किल्स असो, ऍप्टिट्यूड, 20-25 टॉपिक आहेत. समजा आपण एक्झाम्पल पकडू, 15 टॉपिक आहेत. ते 15 टॉपिक येणं, पण 5 जणांचा जर ग्रुप बनवला तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील? 3-3 टॉपिक येतील. 3-4 दिवसात मी ते संपवेल. 5 दिवसांनी आपण जेव्हा भेटू तेव्हा मी माझे 3 टॉपिक सांगेल. दुसरं सागर त्यांनी जे 3 टॉपिक घेतले, सागर त्याच्यावर सांगतील. त्याच्यानंतर आणखी आपलं 2 पार्टनर राहतात, त्या 2 पार्टनरला उरलेले 3 टॉपिक्स समजा राहिलेले आहेत. कुलदीप समजा, कुलदीपने आणखी 3 टॉपिक केले, कुलदीप ते 3 टॉपिक्सवर डिस्कशन करेल. आणि मग मी माझ्या 3 टॉपिकवर कुठल्या वेबसाईट चांगल्या आहेत, कुठले व्हिडिओज बघायला पाहिजेत, आणि कोणते टॉपिक्स टफ आहेत, कोणते सोपे आहेत, आणि मी एकदा सांगितल्यानंतर तुमच्यासाठी ते खूप सोपं होऊन जाईल. असं ते ग्रुप स्टडी जर केला तर हे प्लेसमेंटचं प्रिपरेशन सगळ्यात सोपं जातं. आणि दुसरं काय, डिस्ट्रॅक्शन होत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपला टाइमपास जास्त होतो, डोक्यात दुसरं काहीतरी विचार, मध्येच ते व्हॉट्सअपचं टिंग वाजलं का आपलं तिकडे लक्ष जातं. थोडा वेळ नाही बघून घेतो फेसबुकला काही लाईक आलेत का माझ्या याला. असं आपलं डिस्ट्रॅक्शन प्रचंड आहे तुमच्या जनरेशनला. तुमच्या काय आणि आमच्या जनरेशनलाही आजकाल ते आहेच आपल्याला डिस्ट्रॅक्शन. आता त्याबद्दल काही वादच नाहीये, पण तरी आपण ते स्टुडंट लाईफ मध्ये जितकं अवॉइड करू शकतो तितकं अवॉइड करायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी बेस्ट वे काय आहे की एक ग्रुप स्टडी. मग एक ग्रुपमध्ये आपण समजा बसलेलो आहेत, लायब्ररीत म्हणा किंवा एखाद्या मित्राच्या घरी म्हणा, त्यानिमित्ताने आपलं बॉन्डिंग पण वाढतं. बरोबर. समजा एखाद्या मित्रमैत्रिणीकडे आपण बसलोय, तर 4 लोक अभ्यास करतायत आणि मी व्हॉट्सअप बघतोय, असं किती वेळ होईल? 5 मिनिटं, 10 मिनिटं. मलाच लाज वाटेल, किंवा ते तरी फटका देऊन म्हणतील, अरे कर ना अभ्यास, आम्ही करतोय सगळेजण. तर आणि त्यामुळे ग्रुप स्टडीमध्ये डिस्ट्रॅक्शन होत नाही. पॉझिटिव्ह मित्रांच्या संगतीत राहा, ते आपल्याला नक्कीच चांगलं गायडन्स देतील. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. आता एक खूप महत्वाची स्लाइड होती, बरं झालं मी ते त्या वेबसाईटच्या निमित्ताने स्लाइड्स दाखवल्या. एक सक्सेस मंत्रा, मागच्या पण माझ्या एका सेशन मध्ये मला वाटतं ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल. 1 प्रोजेक्ट पर सेमिस्टर, कंपल्सरी गेट अँड कॅट एक्झाम, 22 ह्या खालच्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. आता 20 to 25 जनरल मॉक टेस्ट. इथं कंसात टाकायचं राहिलंय, ते टाकून घ्या तुमच्याकडे लिहिताना, की कंपल्सरी इन ओनली अँड ओनली गिव्हन टाइम लिमिट. म्हणजे जसं ऍक्च्युअल परीक्षेला टाइम लिमिट असतं की 40 क्वेश्चन्स आणि 60 मिनिट, बरोबर, असं जे काय लिमिट असेल त्या लिमिट मध्येच त्या मॉक टेस्ट सोडवायच्या, तरच त्या फायदेशीर आहेत. त्या नाही तर मग आता आलोय, जेवण करतोय थोडा वेळ, मग थोड्या वेळाने बसलो पुन्हा अभ्यासाला, मग अभ्यास झाल्यावर परत अरे हा थांब, आता थोडं बोर झालोय, आता थोडं व्हॉट्सअप बघतो, फेसबुक बघतो, मग त्याच्यानंतर परत 1 तास बसला. असं नाही. मग तसं तर आपल्याला सगळे क्वेश्चन्स येतील, मात्र त्या वेळेतच ते सोडवणं हीच खरी कला आहे. ऍक्च्युअली ऍप्टिट्यूड इज रेस अगेन्स्ट टाइम. त्यामुळे ते प्रॅक्टिसनेच होतं. त्यामुळे 1-1 तासाच्या जो काही पिरियड दिला असेल, प्रत्येक कंपनीचा पॅटर्न वेगळा असतो. त्यामुळे ह्या 20-25 जनरल टेस्ट
आणि जी कंपनी रिक्रुटमेंटला येणार आहे, TCS सगळ्या मुलांसाठी भारतातल्या ओपन असते, विप्रो सगळ्या मुलांसाठी नसते, पण बऱ्यापैकी काही काही रिझन्स मध्ये आपल्या निदान पुण्या मुंबईत तरी ह्या 2-3 कंपन्या रेग्युलरली आता सगळ्यांसाठी असतात. तर त्या प्रत्येक कंपनीचा, TCSचा, कॅपजेमिनायचा, कॉग्निझंटचा पॅटर्न प्रत्येकाचा वेगळा राहील. त्यामुळे त्या कंपनी स्पेसिफिक पण हे जे 5-7 तुम्हाला नावं सांगितली आहेत कंपन्यांचे, IT मास रिक्रुटर, याच्या बाबतीत बिलकुल पण चान्स घ्यायचा नाही. बाकी कंपन्यात झालं लक्झरी, बरोबर, पण ह्याच्यात मात्र ही मिनिमम नेसेसिटी आहे. आणि ही एकदा कंपनी आली आणि आपण फेल झालो तर खूप पश्चाताप होतो, कारण तिथं ढिगाने मुलं घेतात, लिटरली ढिगाने घेतात, बरोबर. त्यामुळे थोडा येडा गबाळ्या पण त्याच्यात कधी कधी चांगल्याबरोबर चालला जातो बऱ्यापैकी. त्यामुळे खूप कमी एफर्ट्स मध्ये तुम्हाला इथं चान्स मिळतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एकही मास रिक्रुटर हलक्यात घ्यायचा नाही. तो पहिल्या याच्यात नाही, अरे हा आता तुम्ही सुरुवात केली असं म्हणायचंच नाही. सुरुवात ती तुमची थर्ड इयरच्या 5व्या सेमिस्टर पर्यंत, म्हणजे थर्ड इयर फर्स्ट सेम, म्हणजे टोटल 5व्या सेमिस्टर पर्यंत तुम्हाला काय तयारी ती करायची ती करा. ऍप्टिट्यूड असो, प्रोग्रामिंग असो, तुमचं ग्रुप डिस्कशन असो, टेक्निकल असो, आणि इंटर्नशिप्स मधल्या 1-2, 5व्या सेमिस्टरला तुम्ही रेडी पाहिजे. कारण 6व्या सेमिस्टरला काही चांगल्या कॉलेजेसमध्ये इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी नसल्या तरी मी तुम्हाला करिअरच्या साईट सांगितल्या, त्याच्यावर जाऊन इंटर्नशिप करायच्या, पण इंटर्नशिप व्हायलाच पाहिजे 6व्या सेमिस्टरच्या एंड पर्यंत. का? कारण मॅक्झिमम कंपन्या रिक्रुटमेंटला येतील 7व्या सेमिस्टरला. चांगल्या कॉलेजेसमध्ये त्या 6व्याला पण येतात, पण मॅक्झिमम कॉलेजेसला या 7व्या सेमिस्टरला रिक्रुटमेंटला कंपनी येतील. जर तुम्ही सॉरी 7व्या किंवा 8व्या सेमिस्टरला जर इंटर्नशिपला गेले तर ते दाखवणार केव्हा? कारण रिक्रुटमेंट तर 7व्या सेमिस्टरला झालं, नंतर तुम्ही केलं तरी त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूला फायदा होणार नाही, कारण 7व्या सेमिस्टरला रिक्रुटमेंट होणार आहे. त्यामुळे सॉरी, जे काय तयारी करायची ती सगळी तुमची 5व्या सेमिस्टरला संपायलाच पाहिजे. 6वा सेमिस्टर तुमचा फक्त टचअप, शेवटचा फिनिशिंग टचअप तुमचा पाहिजे. 7व्या सेमिस्टरला तुम्हाला सगळं हे दाखवायला मिळायला पाहिजे, बरोबर. त्यानंतर 3 मॉक जीडीज, मी जो सांगितलं 5 मुलांचा ग्रुप, आज मी इंटरव्ह्यू घेईल, कुलदीप मला इंटरव्ह्यू देईल, दुसऱ्या दिवशी मी इंटरव्ह्यू देईल, कुलदीप माझा इंटरव्ह्यू घेईल, असं आपल्याला ते एक्सचेंज करावं लागेल. किंवा 2-3 उरलेले 2-3 मित्र इंटरव्ह्यू घेतील, मी आज इंटरव्ह्यू देईल, नंतर 2 मला जॉईन होतील, आम्ही 3 जण पॅनल मेंबर होऊ आणि तिसऱ्याचा इंटरव्ह्यू घेऊ, चौथ्याचा इंटरव्ह्यू घेऊ, बरोबर. अशा पद्धतीनेच हे मॉक जीडीज सुरुवातीला थोडंसं हसायला येतं वगैरे, ठीक आहे, आपण मित्र ते ऍडजस्ट होऊन जातं, पण नंतरचे 2-3 राऊंड हे सिरियस होतात. आणि ज्या काय चुका व्हायच्या त्या ह्या मॉक मध्ये करा. जे विद्यार्थी मॉक देणार नाहीत एकमेकांना, ते नंतर ज्या चुका करतील ते तिथं ऍक्च्युअल इंटरव्ह्यू मध्ये करतील. आणि जे मॉक सिरियसली देतील ते आधीच चुका करून हे होतील, त्यांचे मित्र त्यांना इम्प्रूव्ह करतील. आता बऱ्याचशा, आता आमच्या कॉलेजला 2-3 राऊंड, एक राऊंड फॅकल्टी घेतात, एक राऊंड आमचं TNP सेल घेतं, एक राऊंड अल्युमनाय घेतात, असे 2-3 राऊंड आम्ही घेतो. आणि हे तर प्रिपरेशनचे सांगतोय, याच्या पलीकडे तसे 3 मॉक जीडी आणि 3 मॉक इंटरव्ह्यू, मग टेक्निकल इंटरव्ह्यूचा एक राऊंड, HR इंटरव्ह्यूचा, हे जर तुम्ही केलं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, गॅरंटेड पहिल्या 2-3 कंपनीमध्येच तुम्ही नक्की प्लेस होऊ शकतात. तर मला असं वाटतं की या बऱ्याचशा गोष्टी मला ज्या शेअर करायच्या होत्या तुमच्याबरोबर, त्या मी केल्या. पुन्हा एकदा TS विकेट टीमला आणि डिपेक्सच्या टीमला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली तुम्हा सर्व विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्ट करण्याची. आणि आमच्या PCET परिवारातर्फे, त्याचप्रमाणे डिपेक्स परिवारातर्फे मी सर्व पार्टिसिपंट्सला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना चिंततो. धन्यवाद. जर काही क्वेश्चन्स असले तर आपण ते क्वेश्चन्स घेऊयात. हॅलो 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 हॅलो. हॅलो सर, माझा एक क्वेश्चन होता. हा शुभम बोला. सर ऍक्च्युली आता मोस्ट ऑफ ऍक्च्युली माझी मेकॅनिकल ब्रांच आहे. बर. तर आता मी मोस्ट ऑफ कंपन्या पाहिल्या, जसं की GE असेल, सिमेन्स असेल, डसा सिस्टीम असेल, GE डिजिटल असेल, अशा ज्या कंपन्याज आहेत तर त्या मोस्ट ऑफ मेकॅनिकल सॉफ्टवेअर्स पण बनवतात, की ज्या आता मोस्ट ऑफ कंपनी डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग साठी भरपूर प्रयत्न करतात. तर अशा ठिकाणी इव्हन हेक्झॉन मॅन्युफॅक्चरिंग वगैरे अशा कंपनी आहेत, तर तिथे मेकॅनिकल इंजिनियर्सने संधी कशी शोधावी? बर. चांगलं शुभम. तू मला, हा ठीक आहे, तुझ्या इथे मला वाटतं इको येतोय त्यामुळे प्रॉब्लेम येतो. तर
आकृती नावाची एक हे सांगितले मी आत्ताच, ती आकृती नावाची जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन डेझॉल्ट, तू डेझॉल्टचं नाव घेतलंस, एकदम टॉपची मेकॅनिकल साठीची कंपनी आहे आणि ते सॉफ्टवेअर पण बनवतात. तर त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस पण करायची आणि आकृतीचं आत्तापासून बघून घ्या. ज्यांना इंटरेस्ट असेल मेकॅनिकल सॉफ्टवेअर रिलेटेड कंपनीमध्ये त्यांना सिमन्स, तिथं सिमेन्समध्ये पण तुम्हाला सी लागेल, C++ लागेल. C++ किंवा सी ची तयारी करून ठेवा. त्याचप्रमाणे चैतन्य बेटा, हा, त्याचप्रमाणे KPIT टेक्नॉलॉजीज कोर कंपनी, पण त्यांच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये देखील एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रोग्रामिंग. त्यामुळे प्रोग्रामिंग तुम्हाला चुकणारच नाही. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंगवर तुम्ही भर द्या आणि सगळ्यात चांगलं एक प्रकारचं इमॅजिनेटिव्ह स्किल जे असतं ते मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या मुलांमध्ये असतं. त्यामुळे त्यांचं लॉजिकल सिक्वेन्सिंग खऱ्या अर्थाने चांगलं असतं, कारण ते फर्स्ट अँगल, थर्ड अँगल, ड्रॉइंग किंवा सॉम, डॉम, टॉम याच्यात ते सगळं त्यांचं अनालिटिकल स्किल्स तयार होतात. त्यामुळे ऍप्टी आणि इतर प्रोग्रामिंगसाठी ही मुलं चांगली असतात. फक्त त्यांना सिलेबस मध्ये नसल्यामुळे ते अवॉइड करतात आणि त्यांना वाटतं की मला प्रोग्रामिंग येत नाही. त्यांनी जर ते केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. कुठल्याही परिस्थितीत मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी देखील पूर्णपणे या IT च्या कंपन्यांची तयारी करून ठेवायची आणि ती केल्यानंतर तुम्हाला, मला नाही वाटत की काही अडचण असेल. तर सिमेन्स तुम्ही विचारलं होतं, आणखी डेझॉल्ट, या दोघही कंपन्यांसाठी शुभम तुम्हाला ऍप्टिट्यूड पण लागेल आणि प्रोग्रामिंग पण लागेल. आणि त्यांच्या वेबसाईट्सवर जा आणि तिथं करिअर पेज मध्ये जाऊन जेव्हा जेव्हा त्यांचे इंटर्नशिप्स ओपन होतील किंवा काही फ्रेंड शोधा, तुमच्या कॉलेजचे अल्युमनाय शोधा, ते तिथं काम करत असतात, त्यांना रिक्वेस्ट करा, ते देखील तुम्हाला याच्यासाठी मदत करतील. आणि एकदा इंटर्नशिप मिळाली की पुढचे चान्सेस तसे बऱ्यापैकी असतात. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू बेटा. आणखी चॅट बॉक्स मध्ये एक क्वेश्चन दिसला मला. आदित्य शिंदे विचारतोय, सम इंटर्नशिप्स आर इन द फॉर्म ऑफ पेड कोर्स फॉलोड बाय प्रोजेक्ट, आर दीज कन्सिडर्ड? मला पर्सनली विचारायला बेटा तर आदित्य मी म्हणेल की पेड गोष्टी अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा. पेड गोष्टींमध्ये मग ते कारण काही वेळा जर तो तू प्रोजेक्ट पण म्हणतोय, जर तोच तुला प्रोजेक्ट पैसे घेईल तर तू पण त्याच्यावर हक्क दाखवशील आणि तो तुला देईलच. मग तो रेडी प्रोजेक्ट घेऊन तो सबमिट करण्याला मी काहीही अर्थ देत नाही, बिलकुल वेटेज मिळणार नाही. नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस हा एक क्वेश्चन असतोच. एक क्वेश्चन तर जनरल कोणता असतो, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, आणि दुसरा कुठला क्वेश्चन असेल तर तो जनरली टेल मी व्हॉट प्रोजेक्ट्स यू हॅव डन इन युअर करिअर. मे बी जर इंजिनिअरिंगला एकच केला आहे तर त्याच्याविषयीच बोलावं लागतं. तोच प्रोजेक्ट जर आपण रेडीमेड, आणि ते लोक स्मार्ट असतात, ते 5 मिनिटात ओळखतात की तुम्ही खरंच काम केलेलं आहे की नाही. त्यामुळे बिलकुल पण पेड याच्यावर जाऊ नका. हा, काही इंटर्नशिप्स या जर एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी असतील, त्या क्षेत्रातला एक्सपर्टला विचारून जर तुम्ही एखादा असेल, पण तरी पण माझं असं म्हणणं राहील बेटा की अवॉइडच करा पेड इंटर्नशिप्स किंवा पेड कोर्सेस. पण पेड कोणते म्हणतोय मी, NPTEL चा कोर्स, ऑनलाईन कोर्स म्हणत असशील तर नाही, पण हे प्रोजेक्ट किंवा हे तर मी त्या पेड इंटर्नशिप किंवा प्रोजेक्टला पेड म्हणत असाल तर ते अवॉइड करा. पण अदरवाईज कोर्सेस, येस, उडेमीचं काहीतरी कॉस्ट असेल. कोर्सेराचा सगळ्यात स्वस्त कोणतं आहे मग, NPTEL, IITच्या प्रोफेसरची वेबसाईट आहे. NPTEL कोर्सेस असतात आणि शिकण्यासाठी किती खर्च आहे तर झिरो, काहीही खर्च नाही. कुठलाही कोर्स घ्या आणि शिका. फक्त जर सर्टिफिकेट पाहिजे असेल NPTELचं तरच त्यासाठी पैसे आहेत. ते 800, 1000, 1200 रुपये एवढीच मॅक्झिमम कॉस्ट आहे, त्याच्या पलीकडे कॉस्ट नाही. NPTEL सांगतोय, बरोबर. मग नॉलेज घेण्यासाठी खर्च आहे का, तर काहीच नाही, फक्त सर्टिफिकेट साठी खर्च आहे. ठीक आहे आदित्य बेटा, आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस, आलं त्याचं ओके म्हणून. ओमकार विचारतोय की सर, वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप और ऑफिस वर्क इंटर्नशिप विच इज बेस्ट? मी पर्सनली म्हणेल की जर का शक्य असेल तर ऑफिसमध्ये जाऊन जास्त माणूस शिकतो, कारण इंटरपर्सनल स्किल्स किंवा इतर गोष्टी पण तिथून, कुठले कुठले डिपार्टमेंट आहे काय हे सगळं तिथं तुम्हाला बघायला मिळेल. पण कारण त्याच्यात जर सेफ्टीच्या दृष्टीने बघितलं तर घरून जरी केल्यात काही इंटर्नशिप ज्या आहेत होम इंटर्नशिप वर्क फ्रॉम होमच्या, त्याही करायला काही हरकत नाहीये. आणि नंतर जसं वातावरण ओके होईल तर त्यानंतर ऑफलाईन इंटर्नशिप केलेल्या कधीही चांगल्या.
त्यातल्या त्यात मेकॅनिकल सारख्या मुलाने आयटीचा आपण समजू शकतो की आयटी आपण घरून पण वर्क फ्रॉम होम बऱ्यापैकी करू शकतो. मात्र मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातल्या किंवा मेकॅनिकल सिव्हिलच्या मुलांनी किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांनी जर कंपनीत जाऊन केलं तर दॅट इज फार बेटर बेटा. शुभम हँड वर करतोय. हा सर, माझा अजून एक क्वेश्चन होता हा की काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत जसे की आपले डिफेन्स ऑर्गनायझेशन आहे, तर अशा ऑर्गनायझेशन मध्ये आपलं आयटीचं पण खूप वर्क असतं, जसं डेटाबेस वगैरे असेल. अशा ऑर्गनायझेशन मध्ये एंटर करण्यासाठी काही प्लॅटफॉर्म किंवा आहेत का सर? हो, प्लॅटफॉर्म म्हणजे याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे एम्प्लॉयमेंट न्यूज. गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतोय बरोबर. जसं ONGC किंवा इतर ज्या कंपन्या आहेत NPTC, अशा कंपन्यांसाठी तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज सबस्क्राईब करा. त्यात तुम्हाला त्यांच्या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट दिलेल्या असतात. कारण त्यांना बऱ्याच ह्या आपण ज्याला म्हणतो गव्हर्नमेंट कंपनी, नवरत्न कंपनी, महारत्न कंपनी, या सगळ्या कंपन्यांना अलाउड नाहीये की प्रायव्हेट सेक्टर मधून रिक्रुटमेंट करण्यासाठी. तर त्यामुळे त्यांना ह्याच पद्धतीने जावं लागतं, ऍड द्यावी लागते. आणि मग त्या ऍडला ते जनरली गेट स्कोअर प्रिफर करतात आणि गेट स्कोअर बघून आपला गेट स्कोअर ते बघतात, मग इंटरव्ह्यूला कॉल करतात किंवा टेस्ट असेल तर नॉमिनल काही वेळा टेस्ट पण होते आणि मग त्याच्या थ्रू शेवटी रिक्रुटमेंट किंवा इंटर्नशिप पण काही वेळा देतात. इंटर्नशिप त्यातल्या त्यात त्या काही कंपन्या देतात, पण जसं तू डिफेन्सचं म्हटलं, DRDO म्हणा किंवा इतर आता कंपन्या जर आपण काही प्रायव्हेट एरोस्पेस मधल्या किंवा डिफेन्स मध्ये जर बघितलं, जसं इथं L&T डिफेन्स नावाची एक कंपनी पुण्यामध्ये, तर ह्यांच्याकडे थोडस सिक्रेसी असते. त्यामुळे काही वेळा तिथं एंट्री मिळायला कठीण जातं. मात्र मिळतच नाही का तेही नाही. कंपन्यांमध्ये तुम्हाला ह्या कंपन्यांमध्ये पण इंटर्नशिप मिळतात. फॉर एक्झाम्पल अहमदनगरला VRD, व्हेकल्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड एस्टॅब्लिशमेंट, ते कशाच्या अंडर येतं तर DRDOच्या अंडर येतं. जसं तू डिफेन्स म्हटला बरोबर, तर ते पण इझिली शक्य आहे. मी स्वतः VRDला माझं ME प्रोजेक्टचं काम केलं होतं किंवा तिथंच मग मला तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्यातल्या एक्झाम जर बघायच्या असतील तर त्या सगळ्या एक्झामचं पण टाइम टेबल तुम्हाला सगळं एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये मिळेल. त्यामुळे डिफेन्स रिलेटेड पाहिजे असेल तर तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज सबस्क्राईब करून घ्या. आजकाल तो मला वाटतं बरेच लोक एकमेकांमध्ये सर्क्युलेट पण करतात. तर थोडंसं 1-2 ठिकाणी बघा रेग्युलर एम्प्लॉयमेंट न्यूज कुठून मिळतो. आणि एकदा तो ग्रुप बनवला तुमचा लाईक माइंडेड, डिफेन्स रिलेटेड लाईक माइंडेड लोकांचे ग्रुप्स आहेत, तुम्ही सगळ्यांनी लिंक्डइनवर एक उत्तम प्रोफाईल आजच बनवा असं मी तर रिक्वेस्ट करेल. प्रत्येकाने त्या NPTQ आणि ते ऍप पण डाउनलोड करा. प्रत्येकाने TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलला पण हे करा. आणि ह्या 2-3 गोष्टी तर तुम्ही बेटा प्रत्येकाने आजच करा अशी माझी सगळ्यांना तुम्हाला रिक्वेस्ट राहील. तर लिंक्डइनवर प्रोफाईल बनवून जर तू शोधलं शुभम की डिफेन्स रिलेटेड इंटर्नशिप्स किंवा डिफेन्स रिलेटेड जॉब्स, मग कुठले का असेल, DRDOचा डिफेन्सचा जॉब असो का त्याच्यात इंटर्नशिप असो, का तुला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची रिलेटेड डिफेन्स काही माहिती पाहिजे असेल, त्या प्रत्येकाचे ग्रुप्स आहेत. तुम्ही फक्त शोधा आणि प्रॉपर ग्रुप्स त्या वेळेस जॉईन करा. आय थिंक देअर वोंट बी एनी इश्यू. सर मी लिंक्डइन वर ग्रुप ओपन केलं होतं, पण ते यूज कसं खूप हे होतंय एकदा. रिक्वेस्ट कसं करायची यूज बेटा करायचं? त्यांना, नागेश बेटा त्यांना रिक्वेस्ट करायची. लगेच होईल असं नाही. मग नाही झालं तर त्या ग्रुपमध्ये कोण कोण थोडस ऍक्टिव्हिटीज बघायच्या आणि कोण ऍक्टिव्ह मेंबर आहेत ते जर मिळालं आपल्याला तर त्यांचं आपल्याला बऱ्याच लोकांचे लिंक्डइनवर पण मोबाईल नंबर असतात. पण नसेल मग त्यांना तिथंच लिंक्डइनला मेसेज पाठवायचा. आणि काही ओके सर. ट्रिक्स आहेत त्या जर युज केल्या तुम्ही शोधू शकतात ट्रिक्स. किंवा त्याच्या मागे एक प्रीमियम अकाउंट असतं ज्याला अफोर्डेबल आहे. प्रीमियम जर लिंक्डइनचं अकाउंट घेतलं तर तुम्ही कोणालाही ईमेल पाठवू शकतात, कोणालाही मेसेज पाठवू शकतात. पण त्याला थोडीशी कॉस्ट त्याच्याशी असोसिएटेड आहे. समजा ती अवॉइड करायची असेल तर इतर पण काही ट्रिक्स असतात. 1-2 छोटे छोटे सॉफ्टवेअर टूल्स आहेत त्याच्या थ्रू पण लिंक्डइन वरचे तुम्हाला हे मिळू शकतात. लिंक्डइन वरून कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतात नागेश. आणि हेजिटेट नाही करायचं बेटा. 100 ग्रुप ओके सर. असतील, 5 ने नाही म्हटले 90 तर नक्की घेतील किंवा निदान 50-100 ग्रुप पैकी तर नक्की तुला ऍक्सेप्ट करतील. काय त्यांनाही लोकांना नॉलेजच द्या. आजकाल इंडस्ट्रीमध्ये लोक असे आहेत ना त्यांना खूप नॉलेज आहे, त्यांना शेअर करायचंय पण प्रॉपर त्यांना ते मुलांपर्यंत पोहोचण्याच्या काही संधी नाही आहेत. कंपनी डायरेक्ट काही वेळा अलाउ नाही करत, नाही सिक्रेसी असते किंवा
आमच्या वर्करचा टाइम हा आमच्याच कामासाठी वापरला गेला, असं काही लोकांचं एक्सपेक्टेशन असतं आणि ते त्यांच्या जागी बरोबर असतात. मात्र आपल्याला लोक मदत करायला तयार असतात. लिंक्डइन इज द बेस्ट वे टू रिच आउट टू पीपल. आणि दुसरं, नागेश, तू ज्या कॉलेजचा असतील त्या कॉलेजच्या TNP सेलला किंवा अल्युमनाय सेलला कॉन्टॅक्ट कर. ते तुला लगेच तुला जर समजा एका पर्टिक्युलर कंपनीतले पाहिजे तरी लगेच ते त्या 5 लोकांना तुम्हाला कनेक्ट करतात. आल्मा कनेक्ट नावाचा एक वेबसाईट, आता आमच्या PCET नूतन ग्रुपसाठी आल्मा कनेक्ट नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर ज्युनियर स्टुडंट्स पण असतात, टीचर्स पण असतात आणि पास आउट अल्युमनाय पण असतात. मग त्या अल्युमनायच्या प्रोफाईलमध्ये आपल्याला दिसतं हा कशात काम करतो, डेटा सायन्स मध्ये करतो का, सायबर सिक्युरिटी करतो का, 3D प्रिंटिंग मध्ये करतो का, डिफेन्स मध्ये. मग त्या रिलेटेड लोक त्यांना कॉन्टॅक्ट करतात. एखाद्याच्या याच्यात जर दिसलं की MS इन से इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी USA, लगेच तो, अरे मला पण हायर एज्युकेशन करायचंय दादा, मग मी काय करू, दीदी मी काय करू, ते बरोबर मग पुढे त्यांच्या बरोबर कनेक्ट करतात बेटा. आणि आपापला जे माहिती नॉलेज घ्यायचं ते त्यांच्याकडून घेत असतात. तर तसं मला वाटतं तुम्ही करायला पाहिजे. ओके सर. यश, बोल बेटा. सर तुम्ही काय म्हटलात, लिंक्डइन सोबत अजून कोणकोणत्या ऍप्सवर साइन इन करून घ्यायचं? लिंक्डइन आणि ते 2-3 ऍप आहे ना लिंक्डइनशी रिलेटेड आहे. तू जर सर्च केलं ना गुगलवर की हाऊ टू गेट कॉन्टॅक्ट फ्रॉम लिंक्डइन, किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी आणि मोबाईल, हे 2 गोष्टी मेन असतात. ते मिळवण्यासाठीचे आता माझ्या टीमने पण आम्ही 1-2 सॉफ्टवेअर्स पण तसे घेतलेले आहेत. ते थोडेसे पेड पण आहेत, काही काही भेटतात आणि काही फ्री पण आहेत. तू जर गुगलवर जरी आता शोधलं की हाऊ टू गेट द कॉन्टॅक्ट फ्रॉम लिंक्डइन, तुला लगेच मिळेल बेटा. ओके सर, थँक्यू. ओके बेटा. हा आदित्य, बोल बेटा. Sir, how much importance is given to CGPA by the companies? CGPA beta, if you want a job in any company, if you are okay, 3.5, 4.5 is the normal basic package now. Most of the companies have 2-3 packages. For example, Persistent basic package is I think 4.7, right? And then 2 more slabs are there. I think 6.5 or something is there, and then 8 or something is there. Cognizant has 4.5 and 6.5. Accenture, sorry. So each company has now 2-3 slots. If you are okay with basic slabs, then in that case it will be very much 1 second, please. एक 5 मिनिटांनी करतो, एक सेशन मध्ये. सॉरी माझी लिंक तुटली. हा आदित्य, काय म्हटलं होता बेटा, मी तुला काय सांगत होतो? ते CGPA ला किती महत्व देतात? CGPA ला महत्व, बरोबर, सॉरी. तर CGPA ला मी जर म्हणेल की आजकाल पुणे युनिव्हर्सिटीमध्ये देखील जवळपास 90% लोकांना 7.58च्या वरती CGPA आहेत. कदाचित तुम्ही सगळ्यांनी जरी बघितलं असेल तर तुमचंही ते ऑब्झर्वेशन असेल, बरोबर ना? बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 7.5च्या वरती आहेत. मला एक आठवतं, एका कंपनीला आत्ताच आमचे विजय टोपे म्हणून माझे कलिग आहेत, तर त्यांनी मला एकदा सांगितलं, सर एका कंपनीचा असा मेल आहे की 65च्या खालचे पाठवा, 65%च्या खाली. आम्ही त्यांना लिस्ट पाठवली. ते मला म्हटलं, सर 65च्या लिस्ट पाठवायची, म्हटलं पाठवून द्या. आम्ही जनरली कुठलाही TPO विचार करतो, अरे 65 क्रायटेरिया आहे, तर मग 65च्या वरचेच आम्ही वरची पाठवली. मग त्यांनी परत क्युरी आणली की सर आम्हाला वरचे नको आहेत, ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, याच्यात 65च्या खालच्या ज्यांना जास्त गरज आहे मात्र त्यांना मार्क्स नाही मिळाले, त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. मग आम्ही तशा पद्धतीने पुन्हा शोधलं. तर टोपे सर माझ्याकडे आले, सर आपल्याकडे 65% एकही मुलगा नाही म्हटले. म्हणजे ही आजची फॅक्ट आहे की मुलंच मिळत नाही बिलो 65. आणि 60% हा तर मिनिमम क्रायटेरिया, आणि त्याच्यावरच सगळे 9.5, 9.8 पॉइंटरचे मुलं आहेत. तुम्हालाही माहिती असेल, टॉपर्सचं जेव्हा फेलिसिटेशन होतं तुम्ही बघत असाल. तर आता मार्क मिळणं हा पुणे युनिव्हर्सिटीत मला नाही वाटत काही विशेष गोष्ट नाही. तुम्ही मला एक मुलगा तुमच्यापैकी आहे का कोणी 60 बिलो आहे आता ऍव्हरेज जो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे आणि 60%च्या खाली आहे का? बरं एखाद्याने हात वर करा. मला नाही वाटत. 60%च्या खाली आता कोणीच नसतं. आणि 90% कंपनीचा 60% हा कट ऑफ आहे. 60% थ्रू आउट जनरली ते म्हणतात, म्हणजे 10वी 60, 12वी 60 आणि इंजिनिअरिंग ऍग्रिगेट 60.
अशा विद्यार्थ्यांना ते 90% कंपन्या त्यांचा तो क्रायटेरिया ठेवतात. त्यामुळे बेटा सीजीपीए हा खूप काही आता अडचणीचा पूर्वी असायचं. मला आठवतं जेव्हा 2006-07 मध्ये मी मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंटला सुरुवात केली PCCOE मध्ये, त्यावेळेस माझ्याकडे इलिजिबल मुलं म्हणजे इलिजिबल 60% हाच तेव्हाही क्रायटेरिया होता बऱ्याच कंपन्यांचा. त्यावेळेस बऱ्याचशा कंपन्या 55 पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटीसाठी करायच्या, कारण त्यावेळेस पुणे आणि मुंबई दोघं युनिव्हर्सिटीमध्ये 60% वरती खूप कमी मुलं असायची, म्हणजे 10-20% मुलं असायची. सॉरी. त्यामुळे ते पुण्यासाठी कट ऑफ 55 किंवा 58 करून द्यायचे, बरोबर. तर त्यावेळेस तो प्रॉब्लेम होता आणि मग ती 10-15 मुलं आम्हाला मिळायची एकेका कॉलेजची. मग आम्ही काय करायचो की मी क्लब करण्याचा प्रयत्न करायचो, फुल कॅम्पस त्याच्यातून आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचो. तर आता सीजीपीए हा इश्यूच नाहीये बेटा, जवळपास प्रत्येक मुलाला ते मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्याला 9.5 समजा त्या क्लास मधला 2-3 विद्यार्थ्यांना आहे आणि एखाद्या मुलाला त्याच्याऐवजी 9.2 मिळाले किंवा 9 मिळाले किंवा 8.5 किंवा 8 पर्यंत आला तो, आणि त्याच वेळेस यांनी बाकीचं काही नाही केलं, फक्त अभ्यास केला आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली दर सेमिस्टरला. मी जसं म्हटलो, एक प्रोजेक्ट, एक ऑनलाईन कोर्स, सर्टिफिकेशन कोर्स आणि इंटर्नशिप 1 किंवा 2 आणि एखादा रिसर्च पेपर, हे जर केलेलं आहे आणि तोही पास झालाय आणि मीही झालोय, मी फक्त 9.5 पॉइंटर मिळालाय आणि आदित्यने हे सगळं केलंय समजा, तर आदित्य आणि आपण दोघं जण ऍप्टिट्यूड आणि प्रोग्रामिंग समजा पास करून गेलो, तिथपर्यंत आला का काही संबंध? 60चा मुलगा एकदा का त्या इलिजिबल झाला की तो आणि 9.5चा मुलगा किंवा 95% जे काय असेल तुला म्हणायचं, तर ते मुलं इक्वल लेवलला आले. मग ज्याने ऍप्टिट्यूड किंवा प्रोग्रामिंग आणि एम्प्लॉयबिलिटी रिलेटेड मी जे म्हणतो 50% एफर्ट्स, तुमचं कम्युनिकेशन वगैरे सगळं टेक्निकल, हे ज्याने जास्त केलं, तर मग नंतर त्याचा पॉइंटरचा काहीही संबंध येत नाही. इलिजिबिलिटी पर्यंतच पॉइंटरचा संबंध येतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो याच्या प्लेसमेंटसाठीची तयारी जास्त करेल तो सक्सेसफुल आधी होतो. आणि दर वर्षाला मला असे उदाहरणं आलं, म्हणजे आय एम नॉट डिस्करेजिंग की तुम्ही कमी मार्क्स मिळेल, जितकी जास्त मिळवलं तेवढं चांगलंच आहे. सॉरी, ते फायदेशीरच आहे, पण त्याच्यावरच सगळं डिपेंड आहे का? तर मी म्हणेल नाही. असे की निदान 70-80 मुलं दरवेळेस मला भेटतात की जे आमच्या बॅचेस मध्ये असतात की जे 90च्या वर पर्सेंटेज असतात, पण पहिल्या 5-10 ड्राईव्हला होतच नाही का? कारण थोडे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात, अरे माझं तर 95% आहे, मग मी तर काय यांच्या, आणि त्याच्याऐवजी 60% वाले जॉब घेऊन जातात पहिल्या 2च कंपनीमध्ये. का? कारण हे जे सक्सेस मंत्र सांगितलं ना, 20-25 मॉक टेस्ट, 4 ते 5 प्रत्येक कंपनी स्पेसिफिक टेस्ट, 3 जीडीचे मॉक इंटरव्ह्यू, 3 टेक्निकल आणि 3 पर्सनल इंटरव्ह्यू, 3 टेक्निकल इंटरव्ह्यू, 3 पर्सनल मॉक इंटरव्ह्यू, हे ज्याने केलं ना तो होतो म्हणजे होतोच, होतणारच, त्याला काही स्कोपच नाहीये. फक्त मन लावून, फायर इन द बेली ऍटिट्यूड पाहिजे, नाही मला करायचंय हे, तर बेटा मग प्रत्येक जण होईल. सीजीपीएचा काही फरक पडणार नाही. मी म्हणेल मग काय चांगलं तुमच्यासाठी, कुठलाही विद्यार्थी असू द्या, त्याला जर विचारलं की तुला जॉब सर ते पाहिजे मसाई स्कूल की तुला 4-5 लाखाचा जॉब पाहिजे का 95% पाहिजे, तर मला असं वाटेल कुठलाही मुलगा हेच म्हणेल की मला जॉब पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठीची जी नीड आहे, हे सगळे स्किल्स आपले अपडेट करण्याची, ती मला असं वाटतं की या 4 वर्षाच्या काळात आपण ते जास्तीत जास्त कव्हर करायला पाहिजे. आदित्य, आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. Yes, sir. Thank you. Thank you. ओके बेटा. हा नागेश. सागर, कुलदीप किती वेळ थांबायचं मला सांगा. हॅलो. हा सर, आता आपण एंड करू शकतो एक 5 मिनिटात, कारण ते येस येस. गुगल मीटचं बॅरियर असते ना. हो हो, मला सांगा केव्हा थांबायचं ते. सर हा एक सर 2 ते क्वेश्चन घेऊ सर लास्ट आणि त्याच्यानंतर एंड करू. लास्ट क्वेश्चन. ठीक ठीक. सर ते मसाई स्कूल म्हणून एक आहे ना सर, ते कुठलं बेटा? मसाई स्कूल म्हणून, तिने म्हणजे ना तिने काय म्हणतात की आम्ही सगळं तुम्हाला इंटर्नशिप घेऊ, पूर्ण आता सॉफ्टवेअर टेस्टिंग, हे डिजिटल मार्केटिंग सगळं आपण करून घेऊ, पण बाकीचं आता आपण इंटरव्ह्यूला जाताना पूर्ण त्यांनी घेतात आणि नंतर त्यांनी किती फी जातात, समजा एक 40,000 कोर्सला आहे, तर आपल्याला जॉब लावून देतात. जॉब नंतर मग त्यांनी म्हणजे आपल्याकडनं रिफंड करून घेतात. ते एक नवीन आलंय ना. मला नाही आयडिया बेटा खरंच. आय एम सॉरी बट आय एम नॉट अवेअर अबाउट मसाई. मला ऍप्टिट्यूडचं एक माहिती आहे, पंकज गांधी म्हणून
पुण्यात काय ते कुठला एरिया आहे, एक मिनिट, न स्टॉपच्या पलीकडे जवळ तिथं पंकज गांधी म्हणून, ते ऍप्टिट्यूडच्या बाबतीत त्यांचा काहीतरी पेड कोर्स असेल, तो किती फी मला माहित नाही, पण ही इज द बेस्ट पर्सन फॉर ऍप्टिट्यूड. तर तो माणूस ओके माझ्या सर. माहितीतला ऍप्टिट्यूड मधला चांगला आहे, पण हे मसाईचं मी नाही सर ऐकलं. त्याचं ओके सर, त्याचं ते गांधीचा नंबर असला तर सेंड करा ना सर, म्हणजे ग्रुपवर गांधींचा काय नंबर नाही सांग, तुम्ही सर्च करा ना बेटा, माझ्याकडे डायरेक्ट नंबर नाहीये, तुम्ही सर्च करा. ऍप्लिकेशन आहे ना. दिलीप गांधी नाही, पंकज गांधी अकॅडमी, बहुतेक पंकज गांधी अकॅडमी, लगेच हा मिळेल. सर, प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे त्याचं, पंकज गांधीचं. आहे का बेटा? हा, पुनीत म्हणतोय बघ, नागेश पुनीतला कॉन्टॅक्ट करून घे, नंतर कुठेतरी ऍप्लिकेशन आहे म्हणतोय. अरे पुनीत ग्रुपवर नंबर हाय कर, मी त्याला मेसेज करतो, म्हणजे मला ठीक आहे, आणखी काही क्वेश्चन नसेल तर मग आपण थांबूयात. चला, मला वाटते सर्वांचे म्हणजे आता काही क्वेश्चन्स आहेत पण ते रिपीटेटिव्ह आहेत, तर सरांनी आता जवळपास सगळं, आपल्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे, ज्यांनी मधूनच जॉईन केले त्यांना आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर मला वाटते सर एक सर्वांचे लास्ट डाऊट्स. क्वेश्चन घेऊ शकतो आपण. सर एक लास्ट क्वेश्चन आहे, टाईप केलेला आहे. सर कॅन यू प्लीज टेल अबाउट NIPTQ कोर्सेस? इन्फिटिक्यू, एक मिनिट मी इन्फिटिक्यू, बघतो अच्छा. कोणतं. हा, इन्फिटिक्यू, अच्छा, इन्फिटिक्यू आहे ना बेटा, मोबाईल ऍप आहे. अँड्रॉइडचं मला वाटतं दोघीकडे असेल, अँड्रॉइड पण असेल आणि iOS पण असेल. तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, इन्फोसिस कंपनीचं आहे. आणि ते तुम्ही केव्हाही, मी म्हणतो ते प्रत्येक इंजिनिअरने किंवा सायन्सच्या विद्यार्थ्याने प्रत्येकाने डाउनलोड करायचं आहे. आणि त्याच्यात हे जे मी तुम्हाला सांगितलं की ऍडव्हान्स कोर्सेस, हे सगळे ऍडव्हान्स कोर्सेसचे वेगवेगळे त्याच्यात आहेत, तुम्ही डाउनलोड करा बेटा. इट्स नॉट अ कोर्स, इट्स अ ऍप, इन्फिटिक्यू. आणि त्याच्या थ्रूच मी म्हणतोय, तर कोर्स पण ऑनलाईन करत जायचा त्या ऍपवरच, तुमचं तुम्हाला प्रोग्रेस दिसतं. आणि त्याच्यात 2 सर्टिफिकेशनच्या एक्झाम आहेत, त्या जर दिल्या ना, तुमचा जॉबच मिळाला. इन्फोसिस मध्ये बिना कॅम्पस रिक्रुटमेंटचं जॉब मिळण्याची खूप चांगली, आणि असं नाही की नॉमिनल 2, 4, 5 जॉब देऊन दिले, हजारो, शेकडो, हजारो जॉब ते त्याच्यातून देत आहेत. गेले अनेक वर्ष, 2, 4, 5 वर्ष मी बघतोय ते चांगल्यापैकी जॉब देत आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने ते करा. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. काय नाव होतं? मयूर शिंपे. हा, अथर्व काहीतरी म्हणत होता. अथर्व बोल बेटा, लास्ट क्वेश्चन घेऊया आपण. हात वर केला होता अथर्वने, ठीक आहे, चुकून झाला असेल. सर थँक्यू. ओके बेटा. ओके, तर मला वाटतं आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. तर तुम्हाला रेकॉर्डिंग अपलोड केली जाईल आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळतील. आणि आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं जो इन्स्टा पेज आहे त्याच्यावरती तुम्हाला ती लिंक त्याच्या स्टोरीमध्ये ऍड केली जाईल, तिथून तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. तर सर सरांनी ग्रुपवर पाठवा ना सर, चालेल, ग्रुपवरती सुद्धा लिंक पाठवा म्हणजे लिंक चालेल, ठीक. तर डॉक्टर शीतल कुमार रावंगळे सरांनी आपल्याला आज वेळ दिला आणि अमूल्य मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच सर्व विद्यार्थी मित्र जे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि अतिशय इंटरॅक्टिव्ह अशा प्रकारचं सेशन आपलं झालं. म्हणजे बरेच सेशन होतात, एकांगी होतात, पण सरांच्या स्किलमुळे आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे एक इंटरॅक्टिव्ह सेशन आपण घेऊ शकलो. त्याच्याबद्दल मी विद्यार्थ्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्यालय आणि डिपेक्सच्या माध्यमातून आपण तंत्र शिक्षणासंबंधित, म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचे काही सजेशन्स असतील, तर आपण वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या सजेशन्सनुसार सुद्धा घेऊ शकतो. त्यासाठी त्यांनी त्यांच्या महाविद्यालयामधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जे युनिट्स असतात त्यांना संपर्क केला, तर तसे कार्यक्रम सुद्धा आपण त्यांच्या गरजेनुसार प्रत्येक महाविद्यालय स्तरावरती आणि महानगर स्तरावरती आपण आयोजित करू शकतो. तर त्यासंबंधी त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेशी संपर्क करू शकतात ते. आणि सरांनी आज जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू कुलदीप. थँक्यू सर. थँक्यू सर.